नमस्कार मित्रांनो. आज 13 ऑगस्ट 2025. आज आपण लाईव्ह ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करूया. काल एक चांगली मोमेंटम आपण कॅप्चर केली होती. त्याचा लाईव्ह व्हिडिओ मी टाकला होता, तो जाऊन बघा. हा एक सपोर्ट लेवल आहे. त्या सपोर्ट लेवलला मार्केटने रिस्पेक्ट दिले बहुतेक, कारण का आज जवळपास मार्केट 86 पॉईंट गॅपअप होत आहे. एक मिनिट मी थोडं करेक्ट करतो, सॉरी. 98 पॉईंट गॅपअप होत आहे, म्हणजे ऑलमोस्ट 100 पॉईंट गॅपअप होत आहे, म्हणजे चांगलं गॅपअप होत आहे. मार्केटमध्ये 2-3 पॉझिटिव्ह न्यूज पण आहेत. काल थोडक्यात महागाई दर कमी आला होता. महागाई दराचा जो रिझल्ट आहे तो कमी आला आहे, त्यामुळे एक पॉझिटिव्ह न्यूज मार्केटसाठी आहे. बघूया मार्केट काय रिॲक्शन देते आणि कशा प्रकारे आपण ट्रेड करू शकतो, या पण गोष्टी आपण थोड्याशा बघूया. मार्केटचे डेलीचे टॅम्पलेट्स थोडेसे रीड करूया, की डेलीच्या टॅम्पलेट्समध्ये आपल्याला काय दिसतंय, त्यानुसार आपण थोडंसं चेक करू. कारण का आज आणि उद्या मार्केटमध्ये बुधवार गुरुवार एक्सपायरी सीझन आहे. तो एक्सपायरीमध्ये प्रीमियम पण एवढा काही खास नाहीये मार्केटमध्ये. मार्केट साईडवेज होऊ शकते या 2 दिवसात. बघू कशा प्रकारे आपल्याला ट्रेड करता येईल. 100 पॉईंट मार्केट गॅपअप ओपन होत आहे, म्हणजे ह्या लेवलला ऑलमोस्ट 24,586. मार्केटमध्ये दोन्ही साईडला वरती चांगल्या स्पेस आहेत जाण्यासाठी. मार्केट कुठल्या डायरेक्शनला जातं बघूया. आपण काल एक वरच्या साईडला ट्रेड पकडला होता, आणि वरच्या साईडला हा ट्रेड आहे, हा आपण कॅप्चर केला होता. हा वरच्या साईडचा जो ट्रेड आहे, हा इथून इथे कुठेतरी आपण एंट्री घेतली होती आणि इथपर्यंत कॅप्चर केला होता, आणि नंतर मार्केट जबरदस्त डाऊन साईडला गेलं. आपलं प्रिडिक्शन बरोबर होतं. जर हा आपण ट्रेड इथे जर काढत नाही तर आपल्याला मेजर लॉस घ्यावा लागला असता परत उलट्या साईडला, किंवा कॉस्ट टू कॉस्ट काढायला लागला असता. पण आपण बरोबर प्रिडिक्शन केलं आणि आपण मार्केटमधून योग्य वेळेला बाहेर पडलो, आणि आपल्याला एक चांगलं प्रॉफिट आपण 90 पॉईंट जवळपास आपण मार्केटमध्ये काल कॅप्चर केले होते. आज बघूया, आज आपण ट्रेड करण्याचा प्रयत्न करूया. आज कशा प्रकारे मार्केटमध्ये ट्रेडिंग होत आहे. एक जबरदस्त कॅन्डल 100 पॉईंट जवळपास गॅपअप होते. बघू ह्या कॅन्डलमध्ये कितपत दम आहे आणि कशा प्रकारे मोमेंटम देते ही कॅन्डल. थोडंसं लक्ष ठेवायला लागेल या कॅन्डलवरती, कारण का आज मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम जबरदस्त येऊ शकतो. त्याला काही आपण कॅल्क्युलेशन नाही आहे, की कशा प्रकारे मोमेंटम येऊ शकतात. तर होल्ड करावं लागेल आपल्याला. मार्केटमधले टॅम्पलेट्स आधी ओळखावे लागतील, त्यानुसारच आपण ट्रेडिंग करू.
मार्केटमध्ये जेव्हा अपसाईडला किंवा डाऊन साईडला जेव्हा मोठं गॅप अप किंवा गॅप डाऊन होतं ना, तेव्हा मार्केटमध्ये प्रिडिक्शन करणं थोडंसं कठीण होऊन बसतं मित्रांनो. एवढं सोपी गोष्ट राहत नाही मग मार्केटमध्ये प्रिडिक्शन करणं. थोडंसं वेट करूया आणि बघूया की मार्केट कशा प्रकारे ट्रेंड देते आपल्याला. आपला यूट्यूबचा चॅनल आहे मित्रांनो, @ASM क्लास म्हणून. त्याला सबस्क्राईब करून ठेवा, कारण का त्याच्यावरती आपण डेलीचे व्हिडिओ टाकत असतो. डेली कशा प्रकारे ट्रेंड बनेल, त्याच्यानंतर आपले लाईव्ह जे रोज आपण ट्रेड पकडतो तेही टाकत असतो. ते सगळे ट्रेड आपण त्याच्यावरती टाकत असतो. तर त्याला सबस्क्राईब करून ठेवून द्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला त्याचे फायदे घेता येतील. त्याच्यामध्ये काही काही लर्निंग पर्पज व्हिडिओ पण आपण टाकलेले आहेत आणि शिवाय आपण ह्या सगळ्या गोष्टी टाकतच असतो की जेणेकरून आपल्याला त्याच्यामधून काहीतरी बेनिफिट व्हावा. तर तुम्ही त्या सगळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑल करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ बघता येतील. आपण रोज प्रिडिक्शन व्हिडिओ टाकायचो, ते प्रिडिक्शन व्हिडिओ टाकायचे आपण आता बंद केलेले आहेत. त्याचं कारण असं की माझ्या क्लासेसमुळे मला वेळ नाही मिळत. क्लासेस आपण ऑनलाईन घेतो मुलांचे. शेअर मार्केटचे टेक्निकल अनालिसिसचे क्लासेस आपण घेत असतो. त्यामुळे ह्या क्लासेसमुळे काय होतं की मला थोडासा वेळ मॅनेज करता येत नाही. मी दिवसाला 2 व्हिडिओ बनवत होतो पूर्वी. एक लाईव्ह ट्रेडिंगचा आत्ता चालू असलेला आणि दुसरा एक व्हिडिओ होता की जेणेकरून त्याच्यामधून आपल्याला उद्याचं प्रिडिक्शन कशा प्रकारे करता येईल ह्याचा एक व्हिडिओ होता. पण ते 2 व्हिडिओ थोडंसं क्लासेसमुळे मला मॅनेज नाही करता येत आहे. त्यामुळे मी 2 व्हिडिओ बनवायचे बंद केलेले आहेत. तर हा जो रोजचा लाईव्ह ट्रेडिंगचा व्हिडिओ असेल तो रोज अपलोड करीन मी, जेणेकरून आपण लाईव्ह ट्रेड कसे करतो ह्याचं एक कॅल्क्युलेशन आपल्याला मिळत जाईल. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि काही छोटे छोटे ट्रेनिंग पर्पज व्हिडिओ पण मी टाकीन, म्हणजे ते सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल. आपण एक व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये कॉल आणि पुट दोन्ही एकदम कसे बाय करता येतात आणि बाय केल्यावर त्याचा बेनिफिट आपण कसा उचलू शकतो, याचा सुद्धा आपण एक व्हिडिओ टाकला होता. तर तुम्ही ते ते व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही शिकू शकता, तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, आता लाईव्ह ट्रेडमध्ये बघूया काय पोझिशन्स बनते, आपल्याला कुठल्या प्रकारचा ट्रेड घेता येतोय त्याच्यानुसार आपण ठरवू. ओके. गॅप अप ओपन झाल्यामुळे ना मित्रांनो थोडंसं कन्फ्युजन आहे या मार्केटमध्ये की आय थिंक मार्केट डाऊन जायला पाहिजे टेक्निकल हिशोबाने. पण गॅप अपमुळे काय होतं की गॅप अपमुळे तुम्ही मार्केट प्रिडिक्शन करणं थोडंसं कठीण होऊन बसतं. हा ट्रेड 24,470च्या खाली जायला पाहिजे टेक्निकली. इथून एक जबरदस्त रेसिस्टन्स आहे, त्या रेसिस्टन्सवरनं मार्केट खाली जायला पाहिजे. पण तुम्ही हा ट्रेड तशा पद्धतीने ॲनलाईज नाही करू शकत. थोडंसं कन्फ्युजन आहे या ट्रेडमध्ये, कारण का गॅप अप ओपन झालंय.
गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना थोडंसं केअरफुल राहावं लागतं. कारण का मार्केट कुठल्या लेव्हलवरनं देईल, कारण का खाली सुद्धा एक रेसिस्टन्स होता, जो हा रेसिस्टन्स आहे हा सपोर्ट होता, हा 4 तासाचा सपोर्ट आहे. आणि ह्या 4 तासाच्या सपोर्टला मार्केटने टच केलं नाही आणि टच करून मार्केट गॅप अप ओपन झालंय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मार्केटमध्ये एकतर हा सपोर्ट वर्क केलाय किंवा ही जर कॅन्डल ह्याच्या खाली आली तर हा सपोर्ट वर्क करत नाहीये. दोन्हीपैकी काहीतरी एक सिच्युएशन बनू शकते. आता तुम्ही नाही प्रिडिक्ट करू शकत. हां, ही कॅन्डल ह्याच्या वरती गेली असती ना, तर पण 100% शुअर असतो की सपोर्ट वर्क करतोय. पण आता काय झालंय, इथे एक रेसिस्टन्स आहे आणि इथे एक सपोर्ट आहे. मार्केट मे बी ह्या दोन्हीमध्ये टाईमपास करू शकतं. पण थोडंसं वेळ काढायला लागेल आपल्याला, थोडंसं बघायला लागेल. हा ट्रेड आपण घेऊ शकलो असतो डाउन साइडला. पण थोडंसं कन्फ्युजन होतं की काय होऊ शकेल, काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण त्या ट्रेडमध्ये एंट्री नाही घेतली. थोडंसं आपण वेट केलंय की बघू काय कशा प्रकारे पोझिशन्स बनतायत आणि त्यानुसार आपण डिसाईड करू की मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम आहे की बेअरिश मोमेंटम आहे. थोडंसं वेट करावं लागेल आपल्याला. कारण मार्केट कुठल्याही लेव्हलवरनं अपसाईडला जाऊ शकेल. मी काय म्हणालो माझ्या मित्रांनो, मार्केट कुठल्याही लेव्हलवरनं अपसाईडला जाऊ शकेल. त्याची कुठल्याही प्रकारची आत्ता तरी आपल्याला खात्री देता येणार नाही. कारण का मार्केटमध्ये बुलिश ट्रेंड जो गॅप अप झालाय त्याच्यामुळे भयानक कन्फ्युजन आहे. थोडंसं वेट करावं लागेल आपल्याला आणि वेट करून थोडंसं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल मार्केटमध्ये, की मार्केटमधली सिच्युएशन ॲक्चुअली चालली आहे काय. आपण एक ट्रेड घेऊ शकतो इथून, पण थोडंसं आपण वेट करतोय कारण का हा ट्रेड खूप खूप मोठा आहे. वरनं एक प्रकारचं रिजेक्शन येते मार्केटमध्ये. जरी कॅन्डल ग्रीन बनली तर मी एक ट्राय करेन अपसाईडला जाण्याचा, पण ग्रीन बनली तर. ग्रीन बनली कॅन्डल पूर्णपणे तर त्या कॅन्डलचा लो ठेवून आपण एक ट्राय करू शकतो अपसाईडला जाण्यासाठी. पण आता नाही मित्रांनो, आता थोडंसं थांबावं लागेल आपल्याला. आपल्याला प्राइस ॲक्शन थोडीशी रीड करावी लागेल की काय होतंय मार्केटमध्ये. कारण का मार्केटमध्ये जबरदस्त प्रकारे मोमेंटम बनलेले आहेत. थोडंसं वेट करावं लागेल. ही कॅन्डल ग्रीन जर बनते तर थोडासा एक ट्राय छोटासा आपण करू शकतो अपसाईडला जाण्यासाठी. कारण का ना वरती मग चांगल्या प्रकारच्या लेवल्स आहेत, ज्या लेवलवरनं ज्या लेवलपर्यंत वरती मार्केट जाऊ शकतं. पण आता मी कुठलंही प्रिडिक्शन करत नाहीये. कारण का ही कॅन्डल जिथपर्यंत व्यवस्थित ग्रीन बनत नाही तिथपर्यंत आपण त्याचं ॲनालिसिस नाही करू शकत. मार्केट डायरेक्ट खाली पण जाईल, त्यामुळे होल्ड करूया. अजून पहिली 15 मिनिटाची कॅन्डल आत्ताशी संपायला 2 मिनिटं अजून शिल्लक आहेत.
15 मिनिटाच्या कॅन्डलने असे संकेत दिलेत की मार्केट डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न करत आहे. मार्केटचे टॅम्पलेट्स जर व्यवस्थित रीड करता आले तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित अनालिसिस करता येतात. पण मार्केटचे टॅम्पलेट जिथपर्यंत रीड करता येत नाही तिथपर्यंत तुम्ही थोडंसं कन्फ्युजन मध्ये राहता की कशा प्रकारे ट्रेड होऊ शकतो. बघा, हा आपण ट्रेड का नाही घेतला? एक ग्रीन कॅन्डलच्या भरोश्यावर तुम्ही ट्रेड नाही घेऊ शकत. तुम्हाला जर ट्रेड घ्यायचा आहे तर तुम्हाला थोडंसं वेट करावंच लागणार. डाऊन साईडचा ट्रेड इथून आपण ह्या कॅन्डलचा स्टॉप लॉस घेऊन करू शकलो असतो, पण थोडंसं कन्फ्युजन आपल्याकडे अजून क्रिएट झालेलं आहे, त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा ट्रेड अजूनही करत नाहीये. मार्केटमध्ये चांगल्या मोमेंटम्स आहेत, ज्या मोमेंटमद्वारे मार्केट अपसाईडला जाण्याचे चान्सेस आहेत. डाऊन साईडला पण एक चांगली स्पेस आहे, त्यामुळे दोन्ही कंडिशन्स आहेत मित्रांनो, ज्या कंडिशन्स मध्ये मार्केट डाऊन साईडला शिफ्ट होऊ शकतं. आणि मार्केट आज साईडवेज पण राहू शकतं. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचं इमॅजिनेशन नाही करू शकत की कशा प्रकारे ट्रेड होऊ शकतात. पण वेट करूया. ओके मित्रांनो, इथे मी एक अपसाईडला ट्रेड घेतोय. या लेवलवरनं मला एक अपसाईडला मोमेंटम दिसते. मी घेतोय ट्रेड. थोडंसं हे आहे, कन्फ्युजन आहे, पण ठीक आहे, आपण हा ट्रेड घेतलाय. आता आपला स्टॉप लॉस जस्ट एवढाच राहील. ह्याच्यावरती जर मार्केट थांबलं गेलं तरच आपण थांबू. ह्याच्या खालती जर मार्केट आलं तर आपण इथे बाहेर पडून जाऊ. आपण वेट करतोय आपल्या ट्रेडसाठी आणि हा ट्रेड आय थिंक आपला सक्सेसफुल होईल. कारण का मार्केटचं जे डायरेक्शन आहे ना, थोडंसं मला अपसाईडला दिसतंय आज बऱ्यापैकी. त्यामुळे थोडंसं मी ह्या ट्रेडमध्ये अजून तयार आहे की इथपर्यंत आपण टार्गेट पकडू शकतो मार्केटमध्ये इझी. बघू काय होतं. आपण ट्रेड तर घेतलेला आहे. आपल्या ट्रेडमध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि ह्या ट्रेडच्या एंट्रीनुसार आपण बघू काय होतं. जरा जरी आपल्याला मार्केटमध्ये जर डिस्प्लेसमेंट दिसत नाहीये वरच्या साईडला, खाली मार्केट येताना दिसते, त्या ह्या ट्रेडमध्ये आपण लगेच बाहेर पडून जाऊ. सकाळच एवढा रिस्की ट्रेड डायरेक्शनच्या अगेन्स्ट घेणं एवढं सोपं नसतं मित्रांनो. पण मला स्ट्रॉंग फिलिंग आहे की मार्केट इथून अपसाईडला जाईल. आणि फिलिंग म्हणण्यापेक्षा मला मी जे शिकलोय ना मार्केटमध्ये, त्यानुसार मला माझे गट्स सांगतायत की मार्केट इथून अपसाईडला जायला पाहिजे आणि मार्केट इथून अपसाईडला जाऊ शकतं, आरामात जाऊ शकतं आणि बऱ्यापैकी जाऊ शकतं. म्हणजे किरकोळ नाही, मार्केटमध्ये वरच्या साईडला जबरदस्त स्पेस आहे मित्रांनो. मार्केटमध्ये वरच्या साईडला नाही नाही म्हटलं तर 150 ते 200 पॉईंट वरती स्पेस आहे अजून मार्केटमध्ये. त्यामुळे बघू काय होतंय मार्केटमध्ये. आपण एक ट्रेड घेतलेला आहे. आपण थोडंसं स्टॉप लॉस ऍड करून ठेवूया मार्केटमध्ये. मी स्टॉप लॉस ऍड करून ठेवतो मित्रांनो, कारण का कसं आहे, कधी कधी ना इमोशन्सवर कंट्रोल राहत नाही. त्यामुळे स्टॉप लॉस ऍड केलेला केव्हाही चांगला. स्टॉप लॉस ऍड केल्यामुळे एक गोष्ट नक्की होते की तुमच्या इमोशन्सवर तुमचे कंट्रोल्स राहतात. हा बघा, हा ट्रेड खालच्या साईडला येतोय. ठीक आहे, असू दे, येऊ दे, काय हरकत नाही. आला तरी आपण स्टॉप लॉस लावलेला आहे. आपला स्टॉप लॉस हिट झाला तर आपण इथून बाहेर पण जाऊ, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आपला स्टॉप लॉस हिट झाला मित्रांनो. ओके,
मी म्हणून स्टॉप लॉस लावला, कारण का कधी कधी काय होतं, इमोशन्सवर कंट्रोल राहत नाही. आपण एकदम प्रॉपर स्टॉप लॉस लावला होता, त्यामुळे आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आपण थोडंसं या ट्रेडमधून पुन्हा एक्झिट झालोय. बघू कशा प्रकारे मोमेंटम्स येत आहेत. माझ्या मते अजूनही मला पूर्ण खात्री आहे की मार्केटमध्ये एक अपसाईडला मोमेंटम यायला पाहिजे. मी अजूनही माझ्या कॉलवरती क्लिअर आहे. मला जर वरच्या साईडला मोमेंटम इथून दिसते तर मी वरच्या साईडला अपसाईडला जाईन, काही प्रॉब्लेम नाही. मला ही कॅन्डल जर रिजेक्ट होताना ह्या लेवलवरनं दिसते नाही, ग्रीन बनते, तर मी पुन्हा अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करीन. ओके, मी अपसाईडला जातोय मित्रांनो परत एकदा. मी पुन्हा एक पोझिशन घेतलेली आहे अपसाईडची. आणि ही मोमेंटम माझी एवढी आहे, हा स्टॉप लॉस परत माझा एवढाच राहील. याच्या खाली जर मोमेंटम आला तर मी या ट्रेंडमधून बाहेर पडून जाईल. हे पिक्चर क्लिअर आहे, हे वरती जायला पाहिजे, कारण का इथून एक जबरदस्त मोमेंटम आहे मार्केटमध्ये अपसाईडला जाण्यासाठी. आणि मार्केट बऱ्यापैकी अपसाईडला जाऊ शकतं इथून. ही अपसाईडची मोमेंटम आली तेवढ्या स्पीडने येईल मित्रांनो, की तुम्ही मी इमॅजिनेशन नाही करू शकत की कशा प्रकारे मोमेंटम बनतील मार्केटमध्ये. फक्त हा स्विंग जर मार्केटने वरच्या साईडला काढला तर आपण कन्फर्म राहू की आपली मोमेंटम वरच्या साईडला 100% गेली. आणि काढेल मग मित्रांनो, कारण का माझं ट्रेनिंग आणि माझं ॲनालिसिस मला जे शिकवतंय त्यानुसार मार्केट अपसाईडला जायला पाहिजे. मार्केटमध्ये अपसाईडला जाण्यासाठी एक जबरदस्त प्रकारची मोमेंटम आहे. मार्केटने वरच्या साईडला जायला पाहिजे असं मला क्लिअर कट दिसतंय की मार्केट वरच्या साईडला जाईल. कारण का जे आपण शिकलोय ना त्याच्यावर आपण थोडासा विश्वास ठेवायला पाहिजे. जर तुमचा शिकलेल्या गोष्टींवरती प्रॉपर विश्वास आहे तर मार्केट तुम्हाला कधीही निराश नाही करत. मार्केट तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट देतच देतं. तुम्हाला शिकलेल्या गोष्टींवर तुम्हाला थोडंसं बिलीव्ह करायला लागतं. तुमच्या शिकलेल्या गोष्टींवर तुम्ही जर बिलीव्ह करताय आणि मार्केटमध्ये तुम्ही जर सर्व्हाइव्ह करताय, त्या हिशोबाने ट्रेड करताय, तर तुम्हाला त्या मोमेंटमला तुम्हाला सक्सेस मिळतो. हां, पण तुम्ही तुमच्या शिकलेल्या गोष्टींवर जर बिलीव्ह नाही करत आहे, मग तुम्ही ट्रेड टाकताना जर कन्फ्यूज होताय, तर मात्र मग कठीण होऊन बसतं. बघू ही लेवल काय सांगते. ही लेवल वरच्या साईडला निघायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही या लेवलवरनं वरती जायला. मार्केट एक शार्प बुलिश मोमेंटम इथून देईल, आय होप. आपला स्टॉप लॉस जस्ट खालचा आहे मित्रांनो. मगाचा स्टॉप लॉस आपण फटकन काढून टाकला. हा स्टॉप लॉस एकदम खालचा आहे. मी इथे स्टॉप लॉस नाही लावलाय, कारण का मार्केटने जर वरच्या साईडला मोमेंटम दिलं तर मी एक स्टॉप लॉस परत टाकेन खाली, नाहीतर मी स्टॉप लॉस तसंच कंटिन्यू ठेवतोय. माझं थोडक्यात मी स्टॉप लॉस लावत नाहीये, कारण का मार्केट वरच्या साईडला जाणार आहे मित्रांनो. 100% वरच्या साईडला जाणार आहे मार्केट. मार्केटमध्ये एक जबरदस्त बुलिश मोमेंटम आहे इथून. आणि मी जे शिकलोय त्यानुसार मला माझ्या ट्रेडवरती 100% खात्री आहे की मार्केट इथून जबरदस्त अपसाईडला जाईल आणि पूर्ण ताकदीनुसार जाईल, की कोणाला चान्स नाही देणार मार्केट. बघू काय करताय. प्रीमियम डीके जबरदस्त होत आहेत मित्रांनो, कारण का प्रीमियम डीकेचा परिणाम इथे दिसतोय आपल्याला. मी थोडंसं ना प्रीमियमचा चार्ट लावतो. प्रीमियमच्या चार्टमध्ये ना आपल्याला पिक्चर क्लिअर दिसतो. प्रीमियमचा चार्ट जर लावला ना तर आपण बऱ्यापैकी ॲनालाइज करू शकतो की मार्केटमध्ये कशा प्रकारचा ट्रेंड चालू आहे. इथे मी प्रीमियमचा चार्ट लावतो आणि ऑप्शनच्या प्रीमियमच्या चार्टमध्ये
आपण अनालिसिस करूया. हा आपला घेतलाय आपण 24,400. आपण डीप इन द मनी घेतलाय मित्रांनो. ओके, डीप इन द मनी. हा बघा, हा आपण डीप इन द मनी ट्रेड घेतलाय. आपला स्टॉप लॉस जस्ट हा राहील 197 पॉईंटचा. वन, कारण का ह्याच्या खाली जर मार्केट आलं तर मी परत ट्रेड काढून टाकेन, मी थांबणार नाही. मी स्टॉप लॉस ऍड करून ठेवतो मित्रांनो. 197 ऍड, 198. पाहिजे तर परत ट्रेड घेऊ, पण आपण नुकसान हे करणार नाही. आपण पाहिजे तर परत ट्रेड घेऊन ठेवू. आपण इथे लावलाय स्टॉप लॉस. जर ह्याच्या खाली आला ट्रेड तर आपण ह्या ट्रेड मधून निघून जाऊ. पण मला माहिती आहे मित्रांनो, हा ट्रेड खाली नाही येणार. हा ट्रेड अपसाईडलाच जाईल, 100% अपसाईडला जाईल. काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. इथून एक जबरदस्त बुलिश मोमेंटम अपसाईडला येईल बघा. प्रीमियम भयानक डिके करतोय मार्केट मित्रांनो. प्रीमियम मध्ये बघा मोमेंटम नाहीये प्रीमियम मध्ये. बघू कशा प्रकारे मोमेंटम चालतंय. थोडंसं मी 5 मिनिटाच्या कॅन्डलवर पण कॉन्सन्ट्रेशन करतोय की काय आहे. कारण माझ्याकडे दुसरी एक मोठी स्क्रीन आहे, त्याच्यावर पण मी थोडंसं मोठ्या टाइम फ्रेमचा अनालिसिस करत असतो. कारण का ते करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. ते जर नाही केलं ना तर गडबड होऊ शकते. 10 सेकंद आहेत. 5 मिनिटाची दुसरी कॅन्डल पण संपली मित्रांनो. आणि ही एक बुलिश मोमेंटम हिने इथून स्ट्रॉंगली दिली पाहिजे अपसाईडला जोरदार, तर मार्केट अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करेल 100%. कारण का जे मार्केटचे आजचे टॅम्पलेट्स बनलेत ना, ते क्लिअर कट बनलेत की मार्केट अपसाईडला मूव्ह करेल. हे टार्गेट आहे मित्रांनो आपलं 24,641. ऍक्च्युली 24,750 पर्यंत हा ट्रेड जायला पाहिजे, पण मी आता तरी एवढंच टार्गेट ठेवतोय. 24,600, 24,700 इथपर्यंतच टार्गेट ठेवते. बघू काय होतं, त्याच्यावरती किती जाईल त्याच्यानंतर बघू आपण. आत्ता तरी आपण एवढंच टार्गेट ठेवूया की 24,650 पर्यंत मार्केट जायला पाहिजे आरामात. त्याच्यावरती गेलं तर कन्फर्म होऊन जाईल की मार्केटमध्ये एक चांगली बुलिश मोमेंटम आहे. प्रीमियमच्या चार्ट मध्ये मित्रांनो ना आधी पोझिशन्स करतात की कशा प्रकारे मार्केट मोमेंटम करणार आहे. हे बघा, प्रीमियमच्या चार्ट मध्ये जबरदस्त मोमेंटम करतायत की मार्केटमध्ये मोमेंटम कशा प्रकारे होणार आहे. आज आपण प्रयत्न करू चांगला ट्रेड पकडण्याचा. ही एक लेवल आहे छोटीशी जिथून मार्केट रिजेक्ट करू शकतं, पण ठीक आहे, असू दे. जे काय आहे ते आपण ह्या लेवलवरती कन्फर्म आहोत. थोडासा स्टॉप लॉस आपला आपण कॉस्ट टू कॉस्ट ठेवून दिलेला आहे 2-3 पॉईंटचा, आणि या 2-3 पॉईंटच्या माध्यमातून आपण चेक करतोय. कारण का इथे 5 मिनिटामध्ये कुठलाही स्ट्रगल मला दिसत नाहीये मार्केट डाऊन येण्याचं. हा एक नो डाऊट 1 मिनिटाचा रेसिस्टन्स लेवलवरती मार्केट आहे, नो डाऊट. मला 100% माहिती आहे इथून एक डाऊन साईडला फॉल येऊ शकतो. पण इतका असं काही वाटत नाहीये की इथून मार्केट रिजेक्शन घेईल. घेतल्यानंतर 1-2 मिनिटावर छोटंसं रिजेक्शन घेतल्यानंतर. कारण का हा बघा, हा प्रीमियम इथे आहे आणि हा इथे. म्हणजे थोडक्यात आहे ना, बाईंगचा प्रीमियम थोडासा पॉझिटिव्ह दिसतोय. नाही म्हणत नाही मी, बाईंगच्या प्रीमियम मध्ये थोडासा पॉझिटिव्ह दिसतोय. पण मार्केट जर एका ठिकाणी थांबलं ना तर विकनेस पण दिसतोय. मार्केट जर होल्ड झालं एका ठिकाणी तर ह्या प्रीमियम मध्ये थोडासा डाऊनफॉल फटकन येतोय. त्यामुळे बघू आता काय होतं. आय थिंक 24,650 वरच्या साईडला क्रॉस करायला पाहिजे मार्केटने. मार्केटकडे एवढी तरी रेंज असायला पाहिजे, मार्केट तेवढं क्रॉस करेल वरच्या साईडला. बघू.
कारण का काल जे सगळे बसलेत ना, हे सगळे डाउन साइडला बसलेले आहेत. प्रत्येकाला वाटतंय की मार्केट डाउन साइडला जाईल. पण त्यांना हे नाही माहिती की एका मोठ्या टाईम फ्रेमवरती जसं वीकली टाईम फ्रेम आहे, तिथे किंवा 1 तासाच्या किंवा 4 तासाच्या टाईम फ्रेमवरती एक जबरदस्त सपोर्ट आहे खाली आणि त्या सपोर्टवरनं मार्केट ट्राय करतंय की अपसाइडला जाण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळे मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम आहे आणि दुसरी गोष्ट एक न्यूज पण आहे छोटीशी पॉझिटिव्ह. त्या न्यूजच्या आधारावर पण मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करतंय. मार्केटमध्ये वरती जी लेव्हल निघून येते ना मित्रांनो, ही साधारणपणे 24,600-700 च्या आसपास निघून येते. 24,700 च्या आसपास. म्हणजे मार्केटमध्ये जर वरती जायचं असेल तर 24,650 पहिलं टार्गेट आहे. त्याच्यावरती दुसरं टार्गेट 750 आहे. आणि फायनल टार्गेट 24 सांगतो तुम्हाला मी फायनल टार्गेट. माझ्या अंदाजानं फायनल टार्गेट 24,950 ते 24,960 पर्यंत मार्केट मूव्ह करू शकतं आज उद्याकडे. आज उद्याकडे नाही केलं तर शुक्रवार शनिवारकडे शुक्रवार सोमवारकडे करू शकतं. पण 24,950-60 पर्यंत मार्केट जाण्याची ताकद ठेवते. एवढी मार्केटमध्ये वरच्या साईडला स्पेस आहे. तर एवढी जर जबरदस्त स्पेस वरच्या साईडला मार्केटमध्ये आहे, तर मार्केटमध्ये आपण डाउन ट्रेंड का घ्या? कारण का मार्केटमध्ये डाउन ट्रेंड आहे ना, तो डाउन ट्रेंड थोडासा माझ्या अंदाजानं खालच्या साईडला शिफ्ट झालाय. खालच्या साईडला सपोर्ट आहे, तो थोडासा वरच्या साईडला शिफ्ट झालाय. त्यामुळे सपोर्टवरनं मार्केट एक बुलिश मोमेंटम एकसारखं देतंय आणि त्या बुलिश मोमेंटममुळे मार्केट एक क्लिअर डायरेक्शन देते, की मी वरती जाणार आहे आणि हे आपलं टेक्निकल एनालिसिस आणि सगळ्या गोष्टी आपल्याला ओरडून-ओरडून सांगतायत, की मी वरती जाणार आहे, मी वरती जाणार आहे. तुम्ही मला डाउनचा ट्रेंड घेऊ नका. हे सगळं सांगतायत. पण ही लँग्वेज मार्केटची जी आहे ना, ती आपल्याला कळायला पाहिजे आणि जर ती कळत असेल ना, तर तुम्ही ते परफेक्ट ट्रेड पकडू शकता. पण जर ती लँग्वेज तुम्हाला माहिती नसेल, की मार्केट तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतंय, ती जर लँग्वेज तुम्हाला बोलता येत नसेल, त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला जर काही कळत नसेल, तर मात्र काही नाही करू शकत मित्रांनो तुम्ही नेहमी. तुम्हाला त्याच्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग घ्यावंच लागेल आणि प्रॉपर ट्रेनिंग घेतल्यानंतरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी रीड करू शकता. आता बघा मार्केटमध्ये इथून एक डाउन साइडला मोमेंटम येते, येऊ दे काही हरकत नाही. हे जस्ट एक थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला फसवायचे ट्रॅप असतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये फसता. आपण स्टॉप लॉस थोडासा कट टू कट करून ठेवलाय का? आपल्याला पाहिजे तर आपण परत एंट्री घेऊ. पण मला माहिती आहे आज मार्केटमध्ये बुलिश मोमेंटमच आहे, बेरिश मोमेंटम नाहीये. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. मार्केटमध्ये अपसाइडलाच मोमेंटम येतील आणि जबरदस्त स्ट्रॉंग पद्धतीने येतील. सगळ्यांचे स्टॉप लॉस मार्केट फटाफट हिट करेल. बघा तुम्ही. हे आहे ना, हे जस्ट ट्रॅप असतात. तुम्हाला बनवायचे की कशाप्रकारे आता बघा मार्केट वरच्या साइडला किती जोरदार जाईल. किती फास्ट पद्धतीने मार्केट वरच्या साइडला मूव्ह करेल बघा. उद्याचा लास्ट दिवस आहे. परवा 15 ऑगस्टची सुट्टी आहे. त्यामुळे मार्केटला जे काही करायचंय ते आज आणि उद्याकडेच करेल मार्केट. तर माझ्या अंदाजाने मार्केटमध्ये हा जो वीक आहे, हा वीक पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. त्यामुळे ह्या वीकमध्ये मार्केट आय थिंक वरची बुलिश मोमेंटम देईल. कमीत कमी 24,650 पर्यंत आपण ट्राय करू इथपर्यंत. हे जवळपास 90 पॉइंट आहेत मित्रांनो. हे 90 पॉइंट जरी कॅप्चर करतोय तरी बऱ्यापैकी आपण प्रॉफिटमध्ये येऊ. काही प्रॉब्लेम नाहीये. एक चांगली मोमेंटम मार्केटने वरच्या साईडला दिली आहे. बघूया काय करतंय मार्केट. आपण ट्राय करू आपल्याला जे काही प्रॉफिट पाहिजे ते घेण्याचा. माझ्या अंदाजाने एक चांगली मोमेंटम वरच्या साईडला एक स्पीडने वरच्या साईडला मोमेंटम यायला पाहिजे. प्रीमियम जर डाऊन साईडला मार्केट आलं तर प्रीमियम डिके करतो मित्रांनो. त्यामुळे प्रीमियम डिकेचा एक मोठा प्रॉब्लेम असतो आपल्याकडे ऑप्शनमध्ये जेव्हा ट्रेड करताना. कारण का प्रीमियम डिकेचा एकच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की स्टॉप लॉस मॅनेज करता येत नाही. आणि जर स्टॉप लॉस मॅनेज करता नाही आले ना, तर काय होतं प्रत्येक वेळेला तुमचा ट्रेड स्टॉप लॉसमुळे थोडासा खराब होत जातो.
तुम्ही छोटे-छोटे लॉस घेत राहता आणि मग तुमचे लॉसेस वाढत राहतात. त्यामुळे परफेक्ट एंट्री सगळ्यात महत्त्वाचं जर मार्केटमध्ये काय असेल, तर तुमच्याकडे परफेक्ट एंट्री विषय पाहिजे. जर तुमची एंट्री जरी 2-4 पॉइंट, 10 पॉइंट इकडे-तिकडे झाली ना, तर मग तुमचे स्टॉप लॉस मॅनेज होत नाहीत मित्रांनो. 100% होत नाही. त्यामुळे एंट्री हा एक असा फॅक्टर आहे, की एंट्रीमध्ये तुम्हाला 100 पैकी 100 मार्क आणावेच लागतील. हा ट्रेड 24,233 च्या वरती निघाला पाहिजे, तर आपण 100% प्रॉफिटमध्ये येऊ. बऱ्यापैकी आपलं जे टार्गेट आहे ते आपण अचीव्ह करू. बघू आज कशा प्रकारे मोमेंटम होत आहेत मार्केटमध्ये. आय थिंक मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम फास्टमध्ये यायला पाहिजे, जी 24,700 च्या वरती जायला पाहिजे. बघू काय होतं. कारण कालचा जो हाय आहे तो मार्केटने ब्रेक करायला पाहिजे आज, असं मला क्लिअर कट वाटतंय. तो जरी ब्रेक केला ना तेवढा सोडून द्या. मी असा विचार करतोय 24,650 पर्यंत जरी आपल्याला एक चांगली मोमेंटम मिळाली ना, ही बघा मी काय बोललो तुम्हाला. मार्केटमध्ये एक जबरदस्त मोमेंटम आहे आणि ती कॅरी करते मार्केट. ही बघा. आपल्याला इथपर्यंत जरी मोमेंटम मिळालं ना 24,650 पर्यंत, तरी आपण बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये प्रॉफिटमध्ये येऊ. बघू काय होतंय मार्केटमध्ये. मार्केट ही लेवल आरामात काढायला पाहिजे वरची 24,650 ची. आपली एंट्री परफेक्ट पॉइंटला आहे मित्रांनो. कारण का ना एंट्री सगळ्यात महत्त्वाचं मॅटर करते. एंट्री जर तुमची चुकली ना मित्रांनो, तर तुम्ही मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह नाही करू शकत. तुमच्याकडे एंट्री, एक्झिट प्रॉपर पाहिजेच पाहिजे. जर तुमची एंट्री एक्झिट प्रॉपर नसेल, तर तुम्ही मार्केटमध्ये बिलकुल पण ऑप्शन्समध्ये ऑप्शन्समध्ये इंट्राडेमध्ये पोझिशनल ट्रेड मी नाही म्हणत आहे, की तुम्ही कॅरी करून जाताय कॉल पुट. त्याला नाही मी म्हणत आहे. मग ते काय 0-0 कॉल असतात ते, की एकतर तुमचे सगळे पैसे जातील किंवा तुम्हाला मिळतील. जर तुम्ही डेली ट्रेडर्स असाल, तर डेली ट्रेडर्समध्ये तुम्हाला एकच गोष्ट करावी लागते, की तुमची एंट्री आणि एक्झिट तुम्हाला प्रॉपर मॅनेज करावे लागतात. त्याच्यामध्ये चुकून नाही चालत. त्याच्यामध्ये जर चुकलात तुम्ही, तर मग विषय संपला. मग तुमचा कार्यक्रम झाला म्हणून समजा. बघूया कशा प्रकारे ट्रेड होत आहेत. मार्केट इतकं सावधानतेने वरती जातंय, की कोणाला चान्स देत नाहीये. प्रत्येक छोट्या-छोट्या लेव्हलला मार्केट एक डायरेक्शनल छोटी बेअरिश मोमेंटम आणि मग तिथून एक स्ट्राँग बुलिश मोमेंटम देते. याचा सिग्नल असा आहे, की मार्केटमध्ये एक चांगल्या प्रकारे अपसाइडला ट्रेंड येण्याचा प्लॅन चालू आहे. ह्याला हे सिग्नल्स आहेत. ह्या सिग्नल्सवरनं असं ओळखायचं, की मार्केटला अपसाइडलाच जायचंय. पण मार्केट तुम्हाला अपसाइडला जाताना सुद्धा ट्रॅप करून जातंय. मी म्हणतोय डायरेक्ट 24,650 पर्यंतच्या आधी मोमेंटम होऊ दे. आपला एक प्रॉफिट आपण इथे बुक करून टाकू 24,650 ला. मग विचार करू सेकंड ट्रेड घ्यायचा आहे, नाही घ्यायचा आहे का मार्केटमधून निघून जायचं आहे. 24,650 पर्यंत तरी एक मोमेंटम चांगली यायला पाहिजे. कारण का तिथे भरपूर लोकांचे स्टॉप लॉसेस आहेत. ज्यांनी शॉर्ट केलेत ना, त्या सगळ्यांचे स्टॉप लॉसेस 24,650 ला आहेत. ओके. मार्केटने एक जबरदस्त मोमेंटम खालच्या साईडला घेतले. बघू या सपोर्ट इथे एक सपोर्ट आहे छोटासा. त्या सपोर्टवरनं मार्केट अपसाईडला जातं का? आणि मार्केट इतकं हुशार आहे मित्रांनो, की तुम्हाला असेच कॉलचे प्रीमियम वाढू देणार नाही. कॉलचे प्रीमियम वाढतील असं जर त्यांना वाटत असेल, तर थोडंसं मार्केट काय करेल डाऊन साईडला मग अप साईडला, डाऊन साईडला मग अप साईडला. हे प्लॅन मार्केटचे चालू होत राहतात. काही टेन्शन घेण्याची गरज नाही. आपली एंट्री बरोबर परफेक्ट लेवलला आपली एंट्री आहे. आपण कुठल्याही प्रकारची गोंधळ घातलेली नाही एंट्रीमध्ये. एक आपली चुकली सुरुवातीची एंट्री, आपण लगेच स्टॉप लॉस घेतला. सेकंड एंट्रीला पुन्हा आपण त्या ट्रेडमध्ये एंट्री केली आणि तो एंट्री पॉइंट जो होता तो आपला एकदम परफेक्ट निघालाय. तिथून मार्केटमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये एंट्रीला. आता आपण अगेन्स्ट पुन्हा जो मार्केटचा ट्रेंड चालू होता, हा डाउन ट्रेंड चालू होता. त्या डाउन ट्रेंडच्या अगेन्स्ट आपण मार्केटमध्ये एक पुन्हा ट्रेड घेतलेला आहे. बघूया ह्या ट्रेडमध्ये आपल्याला किती सक्सेस मिळतं.
हा ट्रेड किमान 24,650च्या वरती गेला तर आपल्याला एक जबरदस्त प्रॉफिट होऊन जाईल मित्रांनो मार्केटमध्ये. आजचा दिवस आपला सत्कारणी लागला असं आपण म्हणू शकतो. पण ही एक रेसिस्टन्स लेवल आहे, ही वरच्या साईडला काढायला पाहिजे मित्रांनो. ही एक जबरदस्त रेसिस्टन्स लेवल आहे मार्केटमध्ये. हे रेसिस्टन्स जिथपर्यंत क्रॉस होत नाही, म्हणजे ही लेवल जिथपर्यंत क्रॉस होत नाही तिथपर्यंत मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम येऊ शकतं पुन्हा. कारण मार्केट ट्राय करते प्रत्येक वेळेला डाऊन साईडला जायचं, कारण का वरती एक रेसिस्टन्स लेवल आहे. पण मी थोडासा टेन्शन फ्री आहे, कारण मला माहिती आहे काय होतंय. त्यामुळे मला अजिबात बिलकुल नाही. मार्केट अजून खाली जरी आलं एक 5-10 पॉईंट तरी मला काही प्रॉब्लेम नाही, कारण का मला माहिती आहे मार्केटमध्ये ऍक्च्युली चाललंय काय. ज्याला कळतं ना की काय चालू आहे आणि काय लेवलला मार्केट चालतंय आणि काय लेवलला पोझिशन्स मॅनेज होत आहेत, ह्याला हे ज्यांना कळतं ना ते मार्केटमध्ये टेन्शन फ्री आणि कॉन्फिडंटली बसतात आणि कॉन्फिडंटली ट्रेड करतात. पण ज्यांना ह्या गोष्टींचं नॉलेजच नाहीये त्यांचा मात्र प्रॉब्लेम होतो, कारण का त्यांना मग काय होतं, त्यांना सगळे विषय कळत नाहीत, काय चालू आहे मार्केटमध्ये काय नाही चालू आहे हे सगळे विषय कळत नाहीत. आणि मग कुठे पण अंधाधुंद ट्रेड घेतले जातात आणि मग मात्र सगळी गडबड होऊन बसते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आंधळा ट्रेड घ्यायचा नाहीये, कुठल्याही प्रकारचा जुगार घ्यायचा नाहीये. आपण ट्रेड घेतो हे आपल्या स्किलवरती आणि ह्या स्किलनुसार आपण सगळ्या गोष्टी ट्राय करत असतो. आपण त्या स्किल मध्ये जे आपल्या ट्रेनिंगमध्ये जे शिकवलंय त्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करून ट्रेडमध्ये एंट्री करत असतो. बघू काय होतंय मित्रांनो. 15 मिनिटाची कॅन्डल संपायला अजून 5 मिनिटं आहेत. माझ्या मते एक बुलिशनेस आला पाहिजे इथून जबरदस्त. कारण 5 मिनिटाची कॅन्डल थोडीशी डाऊन साईडला जाते, पुन्हा एक अप साईडला कॅन्डल यायला पाहिजे, इथून एक चांगले प्रॉपर डायरेक्शन मिळायला पाहिजे मार्केटमध्ये. नाहीतर काय होईल, मार्केट साईडवेज होऊन बसेल या लेवलला. पण माझ्या मते साईडवेज व्हायची गरज नाही, मार्केट वरच्या साईडला जायला पाहिजे. 24,650 पर्यंत मिनिमम मार्केटची लेवल आहे. बघू काय होतं. त्याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की प्रीमियम डिके होतो, एवढाच एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे. जर मार्केट कुठे गेलं नाही ना तर मार्केट प्रीमियम डिके करून टाकतं. थोडंसं मार्केट खालच्या साईडला येऊ शकतं मित्रांनो, थोडंसं, जास्ती नाही. काही टेन्शन घ्यायची गरज नाही आपल्याला. थोडंसं येऊ शकतं, नाहीतर इथून एक बुलिश मोमेंटम स्ट्रॉंग वरच्या साईडला पण जाऊ शकते. कारण का 4 मिनिटं आहेत अजून मार्केटमध्ये. कॅन्डल स्टिक थोडस 4:28. ओके. ही 5 मिनिटाची कॅन्डल थोडीशी प्रेडिक्ट करणं कठीण होऊन बसेल. मार्केटला जर बुलिश मोमेंटम द्यायची तर इथून एक जबरदस्त बुलिश मोमेंटम वरच्या साईडला यायला पाहिजे. पण उद्या, आज आणि उद्या बुधवार गुरुवार आहे त्यामुळे मार्केट थोडंसं ट्राय करेल की ते थोडंसं लोकांना ट्रॅप करावं, थोडासा वेळ काढावा. कारण का प्रीमियम डीके पण करायचेत ना. प्रीमियम तर डीके केले नाही तर कसं होऊन जाईल. प्रीमियम डीके करावा आणि मग मार्केटमध्ये एक चांगली मुवमेंटम आणावी. त्यामुळे मार्केट खूप हुशार आहे. मार्केट कुठल्याही डायरेक्शनला जायचा हे करत नाहीये. मार्केट एका लेवलला थांबायचा प्रयत्न करतंय. आपलं टार्गेट 24,650च्या वरती असेल मित्रांनो. 24,650च्या वरती जर आपण पोहोचतोय तर आपण थोडंसं पॉज घेऊ मार्केटमध्ये. मी तर म्हणतोय 24,600च्या वरती जरी गेलं, ह्या लेवलच्या वरती गेलं तरी आपण चांगल्या प्रॉफिटमध्ये असू. ही लेवल कुठली आहे जरा मला बघू दे. हां, 24,608, 24,620च्या आसपास जरी गेलं तरी बऱ्यापैकी प्रॉफिट होईल मित्रांनो आपल्याला. बघू कशा प्रकारे काय काय मॅनेज होतात गोष्टी. एक मी तेच म्हणत होतो, स्पाइक एक येऊ दे वरच्या साईडला चांगला. जर स्पाइक येतोय वरच्या साईडला चांगला ना तर मार्केटमध्ये एक पॉझिटिव्हनेस परत राहतो, नाहीतर मग गडबड होऊन जाते मार्केटमध्ये. अजूनही मार्केट ही लेवल क्रॉस करत नाही मित्रांनो. हे बघा, ही लेवल मार्केट बिलकुल क्रॉस करत नाही. ही लेवल मार्केटने क्रॉस करायला पाहिजे. ह्या लेवलला अजूनही मार्केटने क्रॉस केलं नाही, कारण का माझ्या अंदाजानं मी आता पीसीआर ऑप्शन चेन पुट ओव्हर आहे कॉल ओव्हर आहे काही चेक करत नाही, पण माझ्या अंदाजानं 24,600ला वगैरे काहीतरी
सॉलिड रायटिंग झालेली असेल, त्यामुळे मार्केट थोडंसं मे बी इथे टाइमपास करतंय. पण काही टेन्शन घेऊ नका. ती मार्केट लेवल जे काय असेल तुमचं, कॉल असेल, पुट असेल, काय असेल, ओआय जास्ती असेल, कमी असेल, व्हॉल्यूम जास्ती असेल, कमी असेल, पीसीआर कमी असेल, जास्ती असेल, मी त्या गोष्टी फॉलोच नाही करत. कारण मला ते नाही येत आणि मी ते नाही प्रिडिक्ट करत. मला फक्त माझ्या टेक्निकल अनालिसिसवरती स्ट्रॉंग विश्वास आहे. त्यामुळे मी टेक्निकल अनालिसिसच ओन्ली फॉलो करतो. बाकी मी कुठल्याही गोष्टी फॉलोच नाही करत. कारण मला येतच नाही तर मी काय फॉलो करणार ना सर. जर मला येत असतं तर मी फॉलो केलं असतं ना. मला जर या गोष्टी जमतच नाहीयेत, येतच नाहीये, तर मी काय फॉलो करू सांगा मला. ओके मित्रांनो, मार्केटने एक 24,600 ची लेवल क्रॉस करायचा प्रयत्न करतंय मार्केट. बघू वरच्या साईडला जर देतंय, तोडतंय मार्केट बुलिश, तर आपण ट्रेडमध्ये थांबू. मी थोडासा माझा स्टॉप लॉस आहे ना मित्रांनो, हा थोडासा मी मॅनेज करून ठेवतो वरच्या साईडला. थोडासा, जास्ती नाही. या साईडला एवढ्या एवढ्या लेवलला. पण नुकसान नाही होता कामा. एवढं प्रॉफिट आपण काढलंय तर नुकसान कशाला करा. आणि जर आपल्याला व्यवस्थित प्रॉफिट मिळते तर मी या ट्रेडमधून निघून जाईन. कशाला टेन्शन घ्या ना. काही गरजच नाही टेन्शन घ्यायची. बघू, आपण टार्गेट ठेवलंय 24,650 पर्यंत. जर मार्केट इथपर्यंत आलं तर ठीक आहे, नाही आलं तर मग आपल्याला निघावं लागेल इथून. काय करणार त्याला. इथे जर काय आपल्याला जर मोमेंटम जर डल होताना दिसते तर आपण या ट्रेड मधून एक्झिट मारू. प्रॉब्लेम तर काही नाहीये. मार्केट अपसाईडला यायला पाहिजे. पण शेवटी कसं असतं, तुमच्या माझ्या बोलण्यावरती काही नसतं. शेवटी मार्केटचे डिसिजन्स असतात. मार्केट जे ठरवेल ते आपण करायचं असतं. हा एक डिसिजन आहे ना जबरदस्त ठरतो मित्रांनो. कारण का ना, ह्या सगळ्या गोष्टींचा जो इफेक्ट आहे, ह्या गोष्टी थोड्याशा हे करतात. मी थोडासा स्टॉप लॉस आहे ना मित्रांनो, काढून टाकतो. आणि मी माझं बोट आहे ना प्रॉफिट बुकिंग वरती ठेवून देतो. कारण का मार्केट इथून जर थोडंसं डाऊन साईडला येतंय तर आपल्याला काय करायला लागेल, पोझिशन्स काढाव्या लागतील. बघू, अजून थोडासा मी वेट करणार आहे. कारण मला माहिती आहे मार्केट अपसाईडला जाणार आहे. हे काय माहिती आहे, ब्रेकआउटवर ज्यांनी ट्रेड घेतलेला आहे. कारण का इथे एक तुमच्या जर ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघताय कशामध्ये, प्रीमियमच्या चार्टमध्ये बघताय, तर प्रीमियमचा चार्ट जो आहे तो कुठेही एवढा डाऊनफॉल दाखवत नाहीये. पण ऑप्शनचा जो चार्ट आहे तो तुम्हाला बऱ्यापैकी डाऊन साईडला हे दाखवतोय. बघू, इथून एक अपसाईडला मोमेंटम देते का मार्केट. थोडंसं जरी निगेटिव्ह इम्पॅक्ट पडताना जर दिसतोय मार्केटमध्ये तर मी ट्रेडमध्ये प्रॉफिट बुक करेन. कारण बऱ्यापैकी प्रॉफिट आपल्याला झालेलं आहे. आणि आपण बुधवार गुरुवारी थोडीशी अपेक्षा कमी ठेवायची आहे. जास्ती अपेक्षा पण ठेवायची नाही मार्केटमध्ये. बुधवार गुरुवार थोडंसं लोक बुधवार गुरुवारी हेवी क्वांटिटीमध्ये ट्रेड करतात, पण मी तसं नाही करत मित्रांनो. मी थोडंसं कॉशियस राहतो बुधवार गुरुवारी. ओके मित्रांनो, मी एक प्रॉफिट इथे बुक करतोय. थोडंसं मार्केटला सर्व्हाइव्ह करू दे, मग बघू. कारण का ही एक अशी लेवल आहे जिथून मार्केट कुठल्याही डायरेक्शनला जाऊ शकतं. थोडंसं वेट करूया. आपण एक बऱ्यापैकी प्रॉफिट घेतलेला आहे थोडासा. काहीच हे नाहीये. मार्केटला एका लेवलच्या खाली येऊ दे. आय थिंक ह्या लेवलच्या खाली किंवा ह्या लेवलच्या खाली कुठेतरी येऊ दे. मी काय बोललो तुम्हाला, प्रॉफिट एंट्री आणि एक्झिट तुमचं प्रॉपर असलंच पाहिजे. जर तुमचं प्रॉपर एंट्री एक्झिट प्रॉपर नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करू नाही शकत. बघा, आपण जर थांबतो तर आपला हेवी थोडंसं प्रॉफिट कमी झालं असतं, मॅनेज झालं असतं. थोडंसं थांबू आणि चेक करू या लेवलच्या खाली मार्केट येतंय का. 2 ट्रेड झालेत. एक दुसऱ्या ट्रेडमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी प्रॉफिट झालाय. कसं आहे, मार्केटमध्ये बुधवार गुरुवार आहे. अति घाई आणि संकटात नाही नको.
थोडंसं वेट करूया. वाटलं तरच ट्रेड घेऊ, नाही वाटलं तर ट्रेड घ्यायचंच नाही. काही गरजच नाही ट्रेड घ्यायची. आपल्याला चांगली लेवल मिळते, आपल्याला चांगली प्राइस ॲक्शन दिसते, तर आपण ट्रेड घेऊ. मी थोडंसं हे इथून डिलीट करून टाकतो, कारण का चार्ट मग व्यवस्थित दिसत नाही. काय इथून एक शार्प डाऊन साईडला मोमेंटम येऊ शकते, कारण का हा जो ट्रेंड बनलाय ना, हा एवढा स्ट्रॉंग नाही बनलाय मित्रांनो. त्याच्यामध्ये थोडंसं दम नाहीये, खरं सांगायचं झालं तर. बघितलं मित्रांनो, अशा प्रकारचे गोंधळ होतात. म्हणून म्हणून थोडंसं कॉशियस राहायचं, की आता बघा मार्केट अपसाईडला जाते. पण टेन्शन घेऊ नका. इथून मार्केट रिजेक्ट होऊ शकतं, म्हणून मी हा ट्रेड परत अवॉइड करतोय. थोडंसं वेट करायला पाहिजे मार्केटमधली प्राइस ॲक्शन रीड करण्यासाठी. मार्केटमध्ये वरच्या साईडला जबरदस्त स्पेस आहे मित्रांनो. मार्केटमध्ये वरच्या साईडला मोमेंटम जी येईल तेवढ्याच फास्ट आणि स्पीडला येऊ शकते, कारण का वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दोन्हीकडे स्पेस आहे, पण खालच्या साईडला एक मेजर मोठ्या टाइम फ्रेमचा सपोर्ट आहे. त्यामुळे थोडंसं गडबड आहे खालच्या टाइम फ्रेमसाठी, पण वरच्या साईडला मार्केटमध्ये जबरदस्त स्पेस आहे, जी मार्केटला 24,720च्या वरती नेऊ शकते. 24,750, 24,800 पर्यंत नेऊ शकते, एवढी जबरदस्त स्पेस आहे. त्यामुळे थोडंसं कॉशियस आहे मी ह्या ट्रेडसाठी, की एक पोझिशन व्यवस्थित बनवू देत. कारण का ह्या ज्या सगळ्या मोमेंटम आत्ता ज्या चाललेल्या आहेत ना, ह्या एवढ्या स्ट्रॉंग लेवलला दिसत नाही. मार्केट इथून जबरदस्त खालच्या साईडला रिजेक्शन पण घेऊ शकतं, की तुम्ही नेहमी कॅल्क्युलेशन नाही करू शकत, एवढ्या जबरदस्त लेवलला रिजेक्शन मार्केटमध्ये खाली येऊ शकतं. कारण का खाली पण स्पेस आहे, नाही असं नाही, पण खालच्या सपोर्टला गॅप अप झालंय म्हणून आपण असं इमॅजिन करतोय की खालच्या सपोर्टला मार्केट रिस्पेक्ट देते. त्यामुळे थोडंसं बघावं लागेल मित्रांनो, मार्केटमध्ये पोझिशन्स कशा प्रकारे कॅरी होत आहेत आणि त्यानुसार ठरवावं लागेल. त्यामुळे मी थोडंसं हा ट्रेड अवॉइड करायचा प्रयत्न करतोय, की थोडंसं अवॉइड करूया आपण. कारण का इथून एक डाऊन साईडला जबरदस्त मोमेंटम येऊ शकते. आपल्याला जे पाहिजे होतं ते आपण घेऊन मार्केटमधून बाहेर आलेलो आहे. एक 10-15 मिनटं 20 मिनटं आपण थोडंसं वाट बघू. आपल्याला पाहिजे ती जर प्राइस बनते तर ठीक आहे, नाही बनते तर सोडून देऊ विषय. मी म्हणून सांगतो नेहमी, की एंट्री एक्झॅक्ट पाहिजे तुमच्याकडे. जर तुमच्याकडे एंट्री आणि एक्झिट पॉईंट जर एक्झॅक्ट नसेल, तर तुम्ही मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह नाही करू शकत. एंट्री आणि एक्झिट तुमची प्रॉपर पाहिजे. तुम्हाला प्राइस ॲक्शन प्रॉपर कळल्या पाहिजे.
आणि त्याच्यासाठी मार्केटमध्ये थांबावं लागतं. घाई गडबड करून फटाफट फटाफट ट्रेड घेण्यात काही पॉईंट नाही. थांबावं लागतं. मी म्हटलं नव्हतं की एक डाऊन साईडला मोमेंटम येऊ शकते. त्यामुळे आपण थोडासा वेट केलाय. एक तर आहे की मार्केटमध्ये प्रीमियम जबरदस्त ज्या डायरेक्शनला जात आहेत त्या डायरेक्शनला जबरदस्त मुवमेंट होते प्रीमियमची. तुम्हाला कोणालाही जर कोर्स करायचा असेल मार्केटचा मित्रांनो, तर ह्या नंबरला मला हे करा. आपण ह्या कोर्समध्ये प्रॉपर गायडन्स देतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची एंट्री एक्झिट कशा प्रकारे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, कशा प्रकारे तुम्ही मार्केटमध्ये सर्वाईव्ह करू शकता, या सगळ्या गोष्टींचा आपण गायडन्स देतो. आपण व्यवस्थित क्लास घेतो आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर आणि व्यवस्थित प्राइस ॲक्शन बघायला मिळते. आपले सगळे कोर्सेस ऑनलाईन असतात मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर एंट्री, प्रॉपर एक्झिट व्यवस्थित शिकवतो, प्राइस ॲक्शन शिकवतो आणि आपण कुठलाही ट्रेंड लाईन, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन असं काही करत नाही. आपल्याला प्रॉपर आपल्याकडे हे आहे की आपण कशाप्रकारे व्यवस्थित ट्रेंड फाइंड करू शकतो, कसे मार्केटमधले ट्रॅप्स आपण दूर करू शकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाईम थिअरी, कुठल्या डायरेक्शनला मार्केटला जायचं आहे, ते किती टाईम घेऊ शकतं, कशाप्रकारे त्या सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करतात, त्या गोष्टी येतात. कॅल्क्युलेशन्स कशी करायची असतात. कॅल्क्युलेशन्स म्हणजे गणितातली कॅल्क्युलेशन्स नाही मित्रांनो. एंट्री एक्झिटमध्ये तुम्हाला रिस्क अँड रिवॉर्ड रेशो कशाप्रकारे मॅनेज करायचा आहे, कशाप्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करू शकता. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण प्रॉपर गाईडन्स करत असतो, की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करू शकता. तर ह्या सगळ्यांसाठीचं एक व्यवस्थित ट्रेनिंग सेशन आपलं असतं. त्या ट्रेनिंगमध्ये आपण व्यवस्थित देतो. हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देतो. माझं हिंदी एवढं छान नाहीये, पण ठीक आहे, बऱ्यापैकी मी हिंदी बोलतो, जेणेकरून समोरच्याला समजेल की कशाप्रकारे. त्यामुळे तुम्ही इंडियामध्ये कुठेही असाल, माझा व्हिडिओ बघत असाल, मला फॉलो करत असाल, तर तुम्हाला हे प्रॉपर ट्रेनिंग आपण देतो. आपल्या ट्रेनिंगचा एकच मोटिव्ह सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो म्हणजे आपण कुठलेही डायरेक्शन पकडताना त्या दिवशीचे टॅम्पलेट्स, जे कुठल्याही यूट्यूबर्स तुम्हाला जवळपास सांगत नाही. टॅम्पलेट्स त्या दिवसाचे टॅम्पलेट्स कसे पकडायचे, कारण का हे सगळ्यात मोठं स्किल आहे की टॅम्पलेट्स कसे मॅनेज करायचे, टॅम्पलेट्स कसे पकडायचे, हे सगळ्यात मोठं स्किल आहे. हे जर स्किल तुम्हाला आलं तर तुम्ही टॅम्पलेट्स व्यवस्थित पकडून बऱ्यापैकी ट्रेड पकडू शकता. जर तुमच्याकडे टॅम्पलेट्स पकडायचं जर स्किल नसेल, तर मात्र तुम्ही त्या दिवसाचा ट्रेंड कुठल्या डायरेक्शनला जाऊ शकतो हे प्रिडिक्ट नाही करू शकत. ओके.
थोडा ट्रेड ह्या लेवल पर्यंत मित्रांनो येऊ शकतो खाली. 24,500च्या आसपास हा ट्रेड येऊ शकतो. 24,560च्या आसपास हा ट्रेड येऊ शकतो. आणि ही जर मोमेंटम डाऊन साईडला आली तर मित्रांनो ही जर लेवल काढतंय मार्केट खालच्या साईडला 24,536 ची, तर मार्केट आजचे टेम्पलेट्स डाऊन बनवेल. क्लिअर डाऊन बनवेल. त्यामुळे थोडंसं वेट करूया. मार्केट इथे आज साइडवेज पण करू शकतं, कारण का मार्केटमध्ये ना बुधवार आणि गुरुवार आणि प्रीमियम एकदम कमी आहेत. त्यामुळे कुठली रिस्क मार्केटमध्ये आपण घेत नाहीये. आपल्याला जे दिसतंय ते आपण फॉलो करतोय. आपण दिसण्यावरती सगळ्या गोष्टी फॉलो करणारी माणसं आहोत. आपण कुठलेही प्रिडिक्शन, न्यूज बेस, त्याच्यानंतर तुमचे पी-सी-आर, ऑप्शन चेन, ओ-आय, वेगा, डेल्टा, गामा हे असं काही बघत नाही. कारण का तेवढं बघत राहिलं तर ट्रेड कधी करणार तुम्ही? हा एक विषय येतो मार्केटमध्ये. हे असलं काही बघत नाही आपण. म्हणून आपण मार्केटमध्ये जे सगळे जे ट्रेड घेतो, हे मार्केटमध्ये सगळं जे दाखवतं हे कॅन्डलस्टिक दाखवतात. आपल्याला बाकी काही बघायची गरज नाही. तुमचं जर कॅन्डलस्टिकवर व्यवस्थित प्रभुत्व असेल, कॅन्डलस्टिक जर तुम्हाला व्यवस्थित रीड करता येत असेल, कॅन्डलस्टिकची भाषा जर तुम्हाला कळत असेल, तर तुम्ही करू शकता. कॅन्डलची भाषा याचा अर्थ असा नाही, की तुम्ही हॅमर पॅटर्न बघा आणि तुम्ही इन्गल्फिंग बघा आणि तुम्ही एम पॅटर्न बघा, डब्ल्यू पॅटर्न बघा, वेज पॅटर्न बघा. पॅटर्न्स नाही फॉलो करत मी. पॅटर्न्स आपल्या ह्याच्यामध्ये येत नाहीत. आपण फॉलो करतो कॅन्डलस्टिकची भाषा एक वेगळ्या प्रकारची भाषा आहे. त्याच्यामध्ये वेज पॅटर्न, डब्ल्यू पॅटर्न, एम पॅटर्न, ट्रेंड लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, ब्रेकआउट, ब्रेकडाऊन हे असलं काही येत नाही. मी तुम्हाला परत सांगतो. तर काही लोकांना कन्फ्युजन असतो, सर आम्हाला माहिती आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न माहिती आहे, आम्हाला वेज पॅटर्न माहिती आहे, फलाना ढिमकाना अमुक तमुक सगळं माहिती आहे. असलं काही नाही. कॅन्डलस्टिकची भाषा वेगळी आहे मित्रांनो. कॅन्डलस्टिकची भाषा त्याच्या चालीवरती निर्भर करते, की मार्केटमध्ये चाल कशा प्रकारे बनते. त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड करतात.
ट्रेंड आपण जवळपास इथून आपण एंट्री केली होती. इथून आपण जवळपास 60-70 पॉइंट कॅप्चर केले होते. एकंदर मार्केटच्या बिहेवियरवरून असं वाटतंय की थोडंसं मार्केट आता सायलेंट होण्याच्या परिस्थिती आहे. कारण का मार्केटला प्रीमियम जे आहेत ते भयानक डिके करायचे आहेत. त्यामुळे मार्केट असा प्लॅन चालू आहे मार्केटचं असं वाटतंय मला, की मार्केट शांत बसण्याच्या प्लॅनमध्ये आहे, की प्रीमियम डिके करायचा आणि पैसे दोन्हीकडचे खायचे. माझ्या मते आज उद्या कुठला बऱ्यापैकी ट्रेंड मार्केटमध्ये बनेल असं दिसत नाहीये. कारण का मार्केटला एक शार्प प्रीमियम डिके करायचं आहे असं वाटतंय. त्या मार्केट हे बघा इथून इथे अजून तसंच आहे. ऑलरेडी 1 तास होऊन गेला मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची मोमेंटम नाहीये. तर ह्या छोट्याशा ह्याच्यामध्ये सुद्धा आपण एक ट्रेड पकडलाय, काही हरकत नाही. हे जे काही चाललंय ना, ह्याने ही लिक्विडिटी घेतलं नाही. 24,600 ची लिक्विडिटी मार्केटने घेतलं नाही आणि मार्केट डाऊनचा साईडला जायचा प्लॅन करतंय. मार्केटला जर अपसाईडला जायचंय तर मार्केटमध्ये एकच सपोर्ट आहे. हा सपोर्ट आहे इथून इथपर्यंतचा. हा सपोर्ट जर मार्केट होल्ड करतंय आणि इथून एक पोझिशन बनवतंय अपसाईडची, तर मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. मार्केटमध्ये चान्सेस आहेत अपसाईडला जायचे. पण हा जर सपोर्ट मार्केट होल्ड नाही करत आहे, तर मात्र मार्केट ह्याने जर हे तोडलं ना खालच्या साईडला, तर मार्केट जबरदस्त बुलिश होईल, सॉरी बेरिश होईल आणि मग मार्केट सॉरी आणि मग मार्केट जबरदस्त एक डाऊन साईडला मोमेंटम देईल. पण मला वाटत नाही हा सपोर्ट तोडेल मार्केट. मार्केट या सपोर्टपर्यंत येईल. मार्केटचा प्लॅन आहे या सपोर्टपर्यंत यायचा आणि या सपोर्टवरनं मार्केट एक जबरदस्त पुन्हा अपसाईडला मोमेंटम देईल. हा जर खालचा सपोर्ट तुटतोय मित्रांनो, तर मार्केटमध्ये एक जबरदस्त बुलिश मोमेंटम येईल. कारण का मार्केटचे टॅम्पलेट्स आता त्याच दिशेने दाखवत आहेत. पण तो सपोर्ट जिथपर्यंत तुटत नाही तिथपर्यंत तुम्ही कुठल्याही डिसिजनवर येऊ शकत नाही. कारण का हायर टाइम फ्रेम काहीतरी वेगळं सांगतोय, स्मॉलर टाइम फ्रेम काहीतरी वेगळं सांगतोय, प्रत्येक टाइम फ्रेम काहीतरी वेगळी दिशा दाखवत आहेत. थोडंसं कन्फ्युजन आहे मार्केटमध्ये एवढं कन्फर्म. म्हणून आपण आपली जी एंट्री आणि एक्झिट जो पकडला तो परफेक्ट पकडला. कारण का तिथे जर तुम्ही काही गडबड करून बसता, तर मग तुमच्याकडे काही चान्स राहत नाही.
मोठ्या टाइम फ्रेमचा पिक्चर थोडा वेगळा आहे मित्रांनो, आणि छोट्या टाइम फ्रेमचा पिक्चर थोडासा वेगळा आहे. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये थोडंसा मोठ्या टाइम फ्रेम म्हणजे आपण म्हणतो मोठ्या टाइम फ्रेमला 4 तास, एक दिवस, 1 तास किंवा 1 वीक हे मोठे टाइम फ्रेम झाले. छोटे टाइम फ्रेम म्हणजे 5 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास हे सगळे छोटे टाइम फ्रेम झाले. पण छोट्या टाइम फ्रेम मधले पिक्चर जे आहे ना ते थोडंसं काहीतरी वेगळ्या साईडला डायरेक्शन दाखवतंय, आणि मोठा टाइम फ्रेम काहीतरी वेगळं डायरेक्शन दाखवतंय. त्यामुळे कन्फ्युजन मार्केटमध्ये आहे. याचा अर्थ मार्केट साइडवेज होण्याचे चान्सेस असू शकतात. त्यामुळे थोडंसं आपण केअरफुल राहतोय, आणि या मार्केटमधून मी आता असं वाटतंय मला की या मार्केटमधून बाहेर पडावं. कारण का नाहीतर गोंधळ होऊन जाईल. आपण ट्रॅप होऊन बसू या मार्केटमध्ये. अपसाईडला जायचंय एवढं तर कन्फर्म आहे. सध्याचे छोट्या टाइम फ्रेमचे टॅम्पलेट्स तर तेच सांगतायत की अपसाईडला जायला पाहिजे. पण छोट्या टाइम फ्रेमचे टॅम्पलेट्स पण थोडंसं डिफरंट काहीतरी सांगतायत. त्यामुळे कन्फ्युजन अजून मार्केटमध्ये जायच्या तरी आहे. तसंच्या तसं आहे. त्यामुळे थोडासा वेट करूया, आणि एक मिनिट थोडंसं वेट करूया, आपण काय होते बघूया. कारण का जे हे टॅम्पलेट्स बनलेत हे पण वीक बनलेत, आणि हे टॅम्पलेट्स बनलेत हे पण वीक बनलेत. दोन्ही टॅम्पलेट्स दुसरीकडनं वीकनेस शो करतायत. म्हणजे याचा अर्थ मार्केटमध्ये स्ट्रेंथ नाहीये. इथून एक बाईंग मोमेंटम येऊ शकतो मित्रांनो, पण थोडंच कन्फ्युजन आहे. म्हणून मी होल्ड केलाय ट्रेड. कुठल्याही ट्रेडमध्ये आपण एंट्री करत नाहीये. कारण का प्रीमियम बघा, प्रीमियम पण भयानक डीके करतायत. ही कॅन्डल किती छोटी बनले, हे कॅन्डल बघा कशी बनते. कॅन्डल्स मध्ये पण प्रॉब्लेम आहे. बघा बुलिशनेस कसा दिसतोय बघा. इथून जबरदस्त बुलिशनेस यायचा प्रयत्न करतोय, आणि मार्केट तिथून रिजेक्ट पण होते, कॅन्डल तिथून रिजेक्ट पण होते. परत कन्फ्युजन आहे.
ओके मित्रांनो, एक ट्रेड घ्यायला हरकत नाही आपल्याला, पण थोडंसं मी वेट करतोय. 15 मिनिटाची कॅन्डल काय सांगते त्याच्यावरती डिपेंड करेल. ओके, आपण अपसाईडला जातोय मित्रांनो इथून. ओके, आपण अपसाईडला गेलोय, काही हरकत नाही. इथून एक चांगला ट्रेंड बनू शकतो अपसाईडला, मला 100% खात्री आहे. बघू, थोडंसं लेट झालं आपल्याला ट्रेडमध्ये एंट्री घ्यायला. आपण वेट केलाय बऱ्यापैकी. मोमेंटम कंटिन्यू राहू शकते अपसाईडची, पण मी माझा हात जो आहे एक्झिटवर आहे. जर जरा जरी आपल्याला इथे काहीतरी विकनेस दिसते तर आपण इथून निघून जाऊ पटकन. माझा हात एक्झिटवर आहे. जरा जरी विकनेस दिसला तरी मी या ट्रेडमधून बाहेर पडून जाईन. काही टेन्शन घ्यायची गरज नाही आपल्याला. ओके, आपली एंट्री थोडीशी लेट झाली मित्रांनो, थोडंसं आपलं गडबड झाली एंट्रीसाठी. ठीक आहे, असू दे, काय हरकत नाही, होत आहे. मार्केटची कॅन्डल रिजेक्ट होते मित्रांनो इथून. बघू काय होतंय. 15 मिनिटाची कॅन्डल आता जस्ट संपली. मोमेंटम यायला पाहिजे अपसाईडला मित्रांनो, जबरदस्त मोमेंटम यायला पाहिजे. आणि एक प्रॉपर लेवलने मार्केटने बुलिश मोमेंटम दिलं नाही. थोडंसं लेट झालंय फक्त आपल्याला. प्रीमियम मध्ये मार्केट अपसाईडला जाताना दिसतोय, पण स्पॉट मध्ये प्रीमियम पाहिजे तसा मुवमेंट नाही देत आहे. ओके मित्रांनो, जाऊ दे. हा जर ट्रेंड आपल्या अगेन्स्ट जातोय तर आपण इथून निघून जाऊ. थोडीशी वेट करतोय आपण. मोमेंटम स्टक झालं थोडस. हा जबरदस्त फॉल पण करू शकतो. कॅन्डल वेगळं काय काय दाखवते. प्रीमियमची कॅन्डल वेगळं दाखवते आणि स्पॉटची कॅन्डल काहीतरी वेगळं दाखवते. माझ्या अंदाजान ट्रेड थोडंसं कन्फ्युजन आहे, पण प्रीमियमची कॅन्डल आपल्याला दाखवते की मार्केट अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करते. बघू काय होतंय. मार्केटला अपसाईडला जायला पाहिजे मित्रांनो. मार्केटमध्ये वरच्या साईडला एक चांगली मुवमेंटम आहे. बघू काय होतंय. एक 5 मिनिटाची कॅन्डल आपण होल्ड करतोय, नाही म्हणजे मग आपण इथून बाहेर पडायचा प्रयत्न करू.
ओके, थोडासा जर डाऊन साईडला येतोय ट्रेड तर आपण या ट्रेडमधून बाहेर पडून जाऊ. मग रिस्क नाही घ्यायचे. इथून जर एक मोमेंटम येते अपसाईडला स्ट्रॉंग तर ठीक आहे, नाही येते तर आपल्याला इथून निघावं लागेल. प्रीमियम मध्ये आधी कळेल आपल्याला मोमेंटम येत आहे की नाही येते. प्रीमियमची कॅन्डल थोडीशी रिजेक्ट होताना दिसते, परत डाऊन साईडला जाताना दिसते. बघू काय होतं. ओके, प्रीमियम मध्ये तरी रिजेक्शन आहे मित्रांनो. ओके, इथून एक अपसाईडला मोमेंटम यायला पाहिजे आता. मार्केटमध्ये स्टील कन्फ्युजन क्रिएट आहे अजूनही. आपण थोडंसं लेट झालो मित्रांनो. आपली एंट्री थोडीशी चुकली, नाही तर आपण परफेक्ट लेवलला पोझिशन घेतली असती. ठीक आहे, असू दे. मी ट्रेड जर आता इथून जर मोमेंटम नाही येत आहे दिसते तर मी इथून हा ट्रेड बाहेर काढायच्या प्लॅनमध्ये. ओके, प्रीमियम मध्ये तरी रिजेक्शन दिसतंय मित्रांनो. प्रीमियम मध्ये रिजेक्शन बऱ्यापैकी आहे मार्केटमध्ये. ओके, ही कंटिन्यू मोमेंटम व्हायला पाहिजे वरच्या साईडला, तरच काहीतरी होईल. ही मोमेंटम कंटिन्यू जायला पाहिजे वरच्या साईडला. कारण का प्रीमियमच्या स्पॉटमध्ये ग्रीन कॅन्डल दाखवते, इकडे ग्रीन कॅन्डल नाही दाखवत आहे. थोडंसं कन्फ्युजन जबरदस्त आहे मार्केटमध्ये मित्रांनो. ओके, आपण ह्या ट्रेडमध्ये ऑलमोस्ट बाहेर पडतोय असं वाटतंय मला, कारण का मोमेंटम जर नाही झाली तर आपण या ट्रेडमधून बाहेर पडून जाऊ. जस्ट 1 मिनिट वाट बघतोय. ही कॅन्डल जर ग्रीन बनते तर ठीक आहे, ही जर कॅन्डल रेड बनली तर बाहेर पडावं लागेल. प्रीमियम तर जबरदस्त दाखवतोय मित्रांनो. प्रीमियम मध्ये तर मोमेंटम दिसत आहेत अपसाईडला जाण्याच्या, पण इकडे स्पॉटमध्ये काही दिसत नाहीये. थोडासा होल्ड करावा लागेल असं वाटतंय. बघू काय होतंय. माझ्या मते इथून एक जबरदस्त मोमेंटम अपसाईडला यायला पाहिजे, कारण का वेळ आहे आपल्याकडे अजून बऱ्यापैकी. मी वाट बघतोय ग्रीन कॅन्डलची. ग्रीन कॅन्डल जर बनते तर त्याच्या खाली स्टॉप लॉस ठेवून आपण ट्रेड घेऊ शकतो.
या ग्रीन कॅन्डलच्या खाली जर मार्केटची कॅन्डल गेली तर आपण या ट्रेड मधून एक्झिट मारतोय. ओके, एक्झिट मारावं लागेल असं वाटतंय मला. ओके, स्पॉटच्या चार्टमध्ये अजून कॅन्डल खाली जाताना नाही दिसत आहे म्हणून होल्ड केलेला आहे. ओके, रिजेक्शन घेते. ओके मित्रांनो, आपण थोडंसं एक्झिट करतो इथून या ट्रेडमधून. जाऊ दे, उगाच रिस्क घेण्यात पॉईंट नाही. थोडंसं आपण वेट करत होतो, पण नाही, मार्केटमध्ये तशा मोमेंटम बनत नाहीये तिथून. प्रीमियमचा चार्ट काहीतरी वेगळं सांगतोय आणि ह्याचा चार्ट काहीतरी वेगळा सांगतोय. थोडंसं कन्फ्युजन भयानक आहे. बरं झालं आपण टायमात बाहेर पडलो मित्रांनो. इथून एक बुलिश कॅन्डल जर स्ट्रॉंग बनते तर आपण एक चान्स घेऊ शकतो परत अपसाईड साठी. पण मला नाही वाटत बनेल. इथून एक अपसाईडला मोमेंटम स्ट्रॉंग जर वरच्या साईडला दिसते तर आपण एंट्री करू शकतो, नाहीतर नाही. नाहीतर मार्केट डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस दिसत आहेत. एकंदर मार्केट टॅम्पलेट्स चेंज करतंय. बघू काय पिक्चर दिसतंय. आता आपण होल्ड केलाय सगळा ट्रेड.
अजून मार्केटने ते सपोर्ट जो आहे ह्याला क्रॉस नाही केला नाही, म्हणजे ही जी लाईन आहे ही अजून क्रॉस नाही झाली. ओके, इथून एक स्ट्रॉंग कॅन्डल ग्रीन बनते तर आपण एक चान्स घेऊ शकतो अपसाईडला जाण्याचा. ओके, ओके, मला वाटलं होतं म्हणून मी थांबलो मार्केटमध्ये. गडबड नाही केली आपण, आपण वेट केला, आपण प्रॉपर. कारण का मार्केटमध्ये जर आपण गडबड करतोय तर मार्केट आपली गडबड करते. आता एक प्रॉपर रिजेक्शन लेवलला मार्केट आलंय, पण मला वाटत नाही इथून काय रिस्पॉन्स बनेल मार्केटमध्ये. मार्केट डाऊनच जायला पाहिजे, क्लिअर कट. एक 15 मिनिटाची कॅन्डल आपण होल्ड करतोय. 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये बघू आपण काय प्राइस ऍक्शन बनते, मग डिसाईड करू की कुठल्या दिशेला जायचं. आपलं प्रॉपर जे डायरेक्शन आहे ते वरच्या साईडलाच असणार आहे. काही त्याच्यामध्ये हे नाहीये, दुमत नाहीये आपलं. फक्त लगेचच कुठला ट्रेड नाही घेत आहे आपण, आपण होल्ड करतोय मार्केटमध्ये. मार्केटला काही जे काही प्रॉपर बनवायचं आहे त्याला टॅम्पलेट्स बनवू दे, मग आपण डिसाईड करू की कुठल्या दिशेला जायचंय.
प्रीमियम मध्ये मुवमेंट नाही मित्रांनो, प्रीमियम मध्ये मुवमेंट पाहिजे. ओके ठीक आहे, आपण घेतला एक ट्रेड अपसाईडला, बघू. कारण हा एक जबरदस्त सपोर्ट होता, त्या सपोर्ट वरनं काय प्राइस ऍक्शन बनते बघूया. मार्केट अपसाईडला जायला पाहिजे, जबरदस्त मोमेंटम द्यायला पाहिजे, एवढं कन्फर्म. प्रीमियम मध्ये मोमेंटम थोडीशी होत नव्हती मित्रांनो, त्यामुळे मी वेट केला होता. आता इथून एक रिजेक्शन जर आलं तर मार्केट पुन्हा खाली जायचं प्लॅन करेल, बघू काय होतंय. हा ट्रेड होल्ड करावा लागेल असं वाटतंय, कारण काय मार्केटमध्ये एक डिस्प्लेसमेंट तरी आलंय त्या लेवलवरनं वरच्या साईडला. कारण का बघा, प्रीमियम मध्ये मोमेंटम डाऊन साईडला आहे आणि स्पॉट मध्ये मोमेंटम अप साईडला आहे. हा जर ट्रेड बनला तर जबरदस्त अप साईडला बनेल, नाही तर मार्केट डाऊन साईडला फॉल करायला सुरुवात करेल. ओके, कंटिन्यू करतोय मार्केट अपसाईडला, स्पॉटच्या प्रीमियम मध्ये आणि प्रीमियम चार्ट मध्ये पण बघायला लागेल आता. हा कंटिन्यू झाला पाहिजे ट्रेंड अपसाईडला, ही कॅन्डल अपसाईडला कंटिन्यू झाली पाहिजे तरच चान्स बनेल. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगल्या प्रकारे एक मोमेंटम दाखवते मार्केट अपसाईडला, कारण का वरती स्पेस आहे मार्केटमध्ये, बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे स्पेस आहे वरती मार्केटमध्ये. थोडीशी एंट्री आपली लेट झाली असू दे, काय हरकत नाही, आपल्याला एंट्री ह्या लेवलला घ्यायला पाहिजे होती, काही हरकत नाही. बघू, की कॅन्डल कंटिन्यू झाल्या पाहिजे, त्या याच्यामध्ये रिजेक्शन येता कामा नाही. याच्यामध्ये जर रिजेक्शन यायला सुरुवात झाली तर मग काय खरं नाही. कारण का मार्केट ट्रॅप्स असं बनवतंय की ज्याला कल्पना आहे, ज्याला कळतंय तेच लोक या ट्रॅपमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतात, नाही तर नाही करू शकत. ओके, व्हेरी गुड. पाहिजे ती मोमेंटम आली मित्रांनो अपसाईडला. आपण जे डायरेक्शन पकडलं होतं ते जबरदस्त पकडलं होतं, काही प्रॉब्लेम नाही त्या डायरेक्शन मध्ये. छान, ही कंटिन्यू राहिली पाहिजे मित्रांनो, हे जर कंटिन्यू राहतंय तरच उपयोग आहे, नाहीतर कठीण आहे, नाहीतर कठीण होऊन बसेल मार्केटमध्ये. सहा मिनिटं अजून आहेत, 15 मिनिटाची कॅन्डल संपायला. आय थिंक ही कॅन्डल कंटिन्यू वरच्या साईडला ही झाली पाहिजे. थोडंसं मी 15 मिनिटाची कॅन्डल स्टिक लावून दाखवतो तुम्हाला की काय प्रकारे ट्रेंड चालू आहे. हा बघा, ही 15 मिनिटाची जी कॅन्डल आहे ही कंटिन्यू राहिली पाहिजे तरच मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम येऊ शकेल आणि ते बुलिश मोमेंटम या लेवलला येईल. पण 15 मिनिटाची कॅन्डल जर रिजेक्ट करते तर थोडंसं गोंधळ होऊन बसेल. आपण एक ट्रेड घेतलाय, थोडासा रिस्क घेऊन घेतलाय, कारण का आपल्याला माहित होतं ही प्रॉपर एक इथे हे आहे आणि आता 5 मिनिटाला सुद्धा इथे एक प्रॉपर हे आहे, थोडासा रेसिस्टन्स आहे, तो फेस करावा लागेल कदाचित. बघू काय होतंय मार्केटमध्ये. आपण थोडंसं वाढ बघतोय, मार्केटचा ट्रेंड कशा प्रकारे चाललाय त्याची अंदाज घेतोय आणि अंदाज घेऊन आपण ठेवतोय. पण टॅम्पलेट्स थोडेसे दाखवत आहेत की मार्केटमध्ये टॅम्पलेट्स दाखवत आहेत की अपसाईडला मोमेंटम बनू शकेल. आता ही 15 मिनिटाची कॅन्डल जर इथून रिजेक्ट झाली तर मग काही नाही सांगू शकत. 15 मिनिटाच्या कॅन्डलवर भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड करतील.
एक इनसाइड रेसिस्टन्स आहे 5 मिनिटामध्ये, पण तो इनसाइड आहे. तसं टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे त्याचं. कारण का इनसाइड रेसिस्टन्स जे असतात तेवढे पॉवरफुल वर्क करतातच असं नाही. पण कसं आहे की मार्केटमध्ये कुठलीही गोष्ट प्रेडिक्ट करून नाही चालत. थोडंसं वेट करावं लागतं. ही 15 मिनिटाची कॅन्डल जर स्ट्रॉंग अपसाईडला गेली तर ही ही लेवल काढेल आरामात. 100% काढेल. मग मार्केटमध्ये वरपर्यंत इथपर्यंत स्पेस बनतो. कसं आहे मार्केटमध्ये तुम्हाला थोडंसं ना डेअरिंग करावी लागते आणि थोडेसे गट्स दाखवावे लागतात मार्केटला. तरच प्रॉफिट बनतो. जर गट्स नसतील तुमच्यात दाखवायचे, आणि गट्स सुद्धा तुम्हाला ना ह्याच्यानुसार येतात. कशानुसार? थोडंसं मला सांगायचं आहे तुम्हाला, की तुमचं जर नॉलेज प्रॉपर असेल ना तर तुमच्यामध्ये गट्स येतात. जर तुमच्याकडे नॉलेजच नाही आहे तर मग गट्स येतील कुठून? तुम्हाला कॉन्फिडन्सच नाही आहे तुमच्या ट्रेडवर तर गट्स येतील कुठून? हे इथून वरच्या साईडला शिफ्ट झालं पाहिजे फास्ट. ही 5 मिनिटाची कॅन्डल वरच्या साईडला शिफ्ट झाली पाहिजे. हे शेवटचे 3 मिनिटं आहेत. ही 3 मिनिटं वरच्या साईडला जर मार्केट राहिलं तर मार्केट 101% अपसाईडला एक जबरदस्त मोमेंटम देईल. नाहीतर थोडंसं कठीण होऊन बसेल ह्या लेवलला मोमेंटम येणं. माझ्या मते यायला पाहिजे ही 5 मिनिटाची कॅन्डल अपसाईडला शिफ्ट झाली पाहिजे जबरदस्त पद्धतीने. कारण मार्केट कोणाला चान्स नाही देणार होता डाऊन साईडला. बघा 1 मिनिटामध्ये कसं मार्केट तुम्हाला ट्रॅप करतं. पिक्चर इथेच आहे मित्रांनो. पिक्चर हाच आहे की ही जर इनसाइड कॅन्डल 5 मिनिटाची जर वर्क करायला लागली तर मात्र मग मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम नाही, मग बेरिश मोमेंटम येईल. पण बघू, आपण घेतलाय, आपण रिस्क घेतली, कारण का तुम्हाला जे दिसतंय त्याच्यावर तुम्ही ट्रेड करताय. तुम्ही कुठलं बाकी काही इमॅजिनेशन करत नाहीये त्याच्यामध्ये. आपण जे दिसतंय त्याच्यावर ट्रेड केलाय. बघू काय होतं. कारण का बुधवार गुरुवारी ना मार्केट प्रीमियम डीके करायचा प्रयत्न करतोय. बघा 15 मिनिटं हे दुसऱ्या तासाची दुसरा तास पण संपत आला, पण मार्केटमध्ये बेरिश मोमेंटम आहे, बुलिश मोमेंटम आहे. असं आपण जरी म्हणत असलो तरी मार्केट जिथे ओपन झाले तिथेच आहे. मार्केट कुठेही गेलेलं नाही. मार्केट आहे तिथेच आहे. फक्त आपण त्याच्यामधून थोडे थोडे प्रॉफिट कमवायचा प्रयत्न करतोय. आपण एक 4,800 रुपये कमवले होते. आता थोडासा एक मगाचा ट्रेड आपला थोडासा फेल गेला. आता परत आपण रिकवर करायचा प्रयत्न करतोय. आपलं टार्गेट आहे साधारणपणे 24,640च्या आसपास जर मार्केट मूव्ह करतंय तर आपण तिथे प्रॉफिट बुक करू. आणि माझ्या मते करायला काही हरकत नाही. ही येणारी पुढची जी कॅन्डल आहे ती बऱ्यापैकी रिझल्ट देईल की काय कशा प्रकारे मार्केट मोमेंटम करते. ही 5 मिनिटाची कॅन्डल जर वरच्या साईडला जाते, रिजेक्ट होत नाहीये, तर मार्केट एक जबरदस्त मोमेंटम अपसाईडला देण्याचा प्लॅन करू शकतं. बघू काय होतं. कारण का रिजेक्शन येत आहेत मार्केटमध्ये, पण प्रीमियम बऱ्यापैकी बिहेव करतोय. जर मार्केट अप डायरेक्शनला जात आहे तर मार्केट प्रीमियम टिके नाही करत आहे. मार्केट प्रीमियम जबरदस्त बिहेव करतोय. मार्केटचा प्रीमियम बऱ्यापैकी अपसाईडला जातोय, काही प्रॉब्लेम नाहीये. थोडंसं वेट करायला लागेल आपल्याला. 1 मिनिट आहे. 1 मिनिटाची ग्रीन कॅन्डल जर वरच्या साईडला जरा व्यवस्थित न रिजेक्शन घेता जर वरच्या साईडला जर क्लोज करते तर एक मार्केट अपसाईडला जाण्याचे चान्सेस आहेत. पण रिजेक्शन घेतल्यानंतर थोडंसं कठीण होऊन बसेल. कारण का प्रीमियम डिके करायला लागेल आणि मार्केटमध्ये मोमेंटम तो तुटेल. त्यामुळे मला असं वाटतं की मार्केटमध्ये प्रीमियम थोडासा अपसाईडला जायला पाहिजे अजून. हां, हां, हां. येस, येस, येस. मी तेच म्हणत होतो की ही कॅन्डल रिजेक्ट, या कॅन्डलने जर रिजेक्शन घेतलं तर गोंधळ होऊन जाईल. कॅन्डलने रिजेक्शन घेता कामा नये. बघू, थोडासा टाइम फ्रेम अजून वेळ आहे. 47 सेकंद आहेत. मार्केटची 5 मिनिटाची कॅन्डल जरा वरच्या साईडला अजून क्लोज झाली तर बऱ्यापैकी ओके ओके मोमेंटम येते. ओके, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे आपण जे प्रिडिक्ट केले ते मोमेंटम येते मार्केटमध्ये. थोडासा वरच्या साईडला अजून एक 15 मिनिटाची कॅन्डल आता पुढची बघावी लागेल की ती किती रिस्पॉन्स करते. आपण आपल्या पुन्हा 4,800 प्रॉफिटला आलोय. त्याच्यावरती जाईल असं माझी आशा आहे. माझ्या मते मार्केट एक थोडंसं वरच्या साईडला मोमेंटम द्यायला पाहिजे मार्केटने. एक स्ट्रॉंग मोमेंटम द्यायला पाहिजे मित्रांनो. कारण का कसं आहे मार्केटमध्ये जर स्ट्रॉंग मोमेंटम जर कंटिन्यू राहतंय तरच प्रीमियम वाढतात, नाही तर प्रीमियम वाढत नाही मित्रांनो.
ही कॅन्डल स्पीडने वरच्या साईडला मूव्ह करायला पाहिजे, तरच काहीतरी होईल, नाहीतर ही कॅन्डल इथून रिजेक्ट करेल. कारण का वरच्या साईडला चांगला स्पेस आहे. टाइम थिअरीनुसार वरच्या साईडला जायला मार्केटकडे अजून भरपूर वेळ आहे. पण कसं आहे, इथे मार्केट स्टक झालेलं आहे या लेवलला. या लेवलला जाऊन मार्केटने शांतपणे मुवमेंट, एकदम शांत झालेलं आहे मार्केट. सायलेन्स. कुठल्याही प्रकारची मार्केट इथून हे देत नाहीये, रिस्पॉन्स देत नाहीये. रेड ग्रीन रेड ग्रीन रेड ग्रीनच चालू आहे सगळं. बघा परत रेड ग्रीन. ओके. काय काय होतंय काय समजत नाही. ओके. मोमेंटम तर यायला पाहिजे वरच्या साईडला मित्रांनो. डायरेक्शन तर सेम सांगताय. ओके. थोडं होल्ड करावं लागेल कदाचित. थोडेसे रेड ग्रीन बनण्याचे चान्सेस दिसत आहेत. एक फटकन मोमेंटम आली तर मित्रांनो, नाहीतर ही मोमेंटम स्टक होऊन जाईल. मग मार्केट रेड ग्रीन करायला सुरुवात करेल. कॅन्डल रेड ग्रीन बनायला सुरुवात झालं तर मग काही खरं नाही मार्केटमध्ये. ओके. मार्केटमध्ये मोमेंटम दिसतंय वरच्या साईडला. ओके. प्रीमियम मध्ये तरी दिसतंय, बऱ्यापैकी दिसतंय. ओके. रिजेक्शन नाही आलं पाहिजे. ओके. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके 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 ओके. हा मोमेंटम कंटिन्यू राहिला तर उपयोग आहे मित्रांनो. रिजेक्शन नाही येतं का? मला वाटत नाही रिजेक्शन येईल या मोमेंटम मधून. ओके. गुड. वरती असं थांबवण्यासारखं असं तसं काही नाहीये. मार्केट अपसाईडला जायला पाहिजे कुठलाही डे. रिजेक्शन लेवल वरच्या साईडला तर दिसत नाहीये मार्केटमध्ये मित्रांनो. वरच्या साईडला मार्केट मूव्ह करायला पाहिजे आरामात. पण शेवटी सगळ्या गोष्टी जर आणि तर वरती असतात. मार्केट परत रेड ग्रीनच्या प्लॅन मध्ये आलं तर मग थोडंसं कठीण होऊन बसेल. माझ्या मते ही लेवल मार्केटने क्रॉस करायला पाहिजे. काही हरकत नाही ही लेवल क्रॉस करायला. ओके. बघितलं, हे असं गोंधळ होतात. पुन्हा मार्केट अप डाऊन, पुन्हा अप डाऊन, पुन्हा अप डाऊन. ही 15 मिनिटाची कॅन्डल होल्ड करावी लागेल असं वाटतंय मला. नाहीतर हा प्रॉफिट जो मिळालाय तो घ्या आणि बुक करून बाहेर पडा. कारण का रेड ग्रीन झाली तर परत गडबड होईल. पण माझ्या मते ही कॅन्डल वरच्या साईडला जायला पाहिजे, शिफ्ट व्हायला पाहिजे. काही अडचण नाही वरच्या साईडला शिफ्ट व्हायला मार्केटला. कारण का सपोर्ट रेसिस्टन्स कुठेच नाहीये इथे. ना खालच्या साईडला आहे ना वरच्या साईडला आहे. एक रिजेक्शन लेवल्स बनलेत फक्त, खालच्या साईडला पण नाही वरच्या साईडला पण.
ओव्हरऑल अपसाईडचा जो ट्रेंड दाखवतोय तो अपसाईडला दाखवतोय. सॉरी, ओव्हरऑल जो ट्रेंड दाखवतोय तो अपसाईडला दाखवतोय आणि स्मॉल कॅन्डलस्टिक पॅटर्न थोड्याशा कन्फ्यूज करतात आपल्याला. कारण का त्यांचं कामच आहे कन्फ्युजन क्रिएट करणं. ही 15 मिनिटाची कॅन्डल बघावी लागेल. ही जर मार्केटमध्ये हिने जर रिजेक्शन घेतलं तर मग मात्र रेड ग्रीन फॉर्म्युला चालू झाला म्हणून समजा. मग मार्केटमधून आपल्याला इमिजिएट बेसिसवर निघायला लागेल. कारण का मग मार्केटमध्ये तो हे नाही राहणार, काय म्हणतात त्याला, मोमेंटम राहणार नाही मार्केटमध्ये. मग मार्केट साईडवेज झोनमध्ये निघून जाईल. मी थोडासा विचार करतोय की मार्केटमध्ये जर मोमेंटम नाही आली आता तर निघून जायचं मार्केटमधून. यायला पाहिजे, ही मोमेंटम कंटिन्यू व्हायला पाहिजे अपसाईडला. बघू काय होत आहे. कारण का मार्केटला वर जायचं तर आता वेळ काढून चालणार नाही. मार्केटला वर जावं लागेल डायरेक्ट. ओके, व्हेरी गुड. येते मार्केटमध्ये मोमेंटम, येते अपसाईडला. ठीक आहे. ओके, 7 मिनिटं उरली आहेत. बघू मार्केटमध्ये काय पोझिशन्स बनते. 15 मिनिटाची कॅन्डल संपायला 7 मिनिट्स आहेत. ओके मित्रांनो, इथून मी रिजेक्ट हे घेतोय, बाहेर पडतोय मार्केटमधून. जाऊ दे. मार्केट ना इथे रेड ग्रीन करण्याचे चान्सेस आहेत. मार्केटमध्ये इथून रेड ग्रीन होऊ शकतं मार्केट. आणि आजचा ट्रेड आपण इथेच क्लोज करू. कारण का ही जर कॅन्डल 15 मिनिटाची जर रिजेक्ट झाली ना तर मार्केटमध्ये पुन्हा रेड ग्रीन चालू होईल आणि मग मार्केट मात्र पूर्ण साईडवेज झोनला जाऊन बसेल. मला माहिती आहे इथून बुलिश मोमेंटम मिळू शकतात, पण कशाला अतिघाई आणि संकटात नाही. जाऊ दे, जो मिले सो अपना बाकी सब सपना असं म्हणायचं आणि आज मार्केटमधून बाहेर पडायचं. 4,800चा प्रॉफिट आपल्याला झालेला आहे. मी दाखवतो पी&एल. त्यामुळे ठीक आहे. थोडंसं कसं आहे, काय काय गोष्टी थोड्याशा आपण इग्नोर करायच्या. आता त्याला काय करणार तुम्ही नेहमी. मार्केट नो डाऊट इथून वर जाईल, नो डाऊट वर जाईल. पण ही जर कॅन्डल रेड बनली ना तर पुन्हा रेड ग्रीन झोन चालू होईल. मग पुन्हा त्या सगळ्या गोष्टी चालू होतील. कारण का बघा ना, मार्केटला जर जायचं असतं तर ह्या कॅन्डलला बुलिश बनायचं असतं, तर मार्केटने ह्या कॅन्डलला बुलिश बनवायला एवढा वेळ नसता काढला. ऍक्च्युली शेवटच्या मिनिटात पण होऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. तो काही प्रॉब्लेमचा विषय नाहीये. आपण एक बघितलं होतं मोमेंट पकडून बघा, कॅन्डल रेड होते. 6 मिनिटं आहेत बघा. नो डाऊट परत कॅन्डल ग्रीन बनू शकते. अजून 6 मिनिटं आहेत. 6 मिनिटात कॅन्डल इथपर्यंत पण जाऊ शकते. पण हे जे काय बनतंय हे तेवढं प्रॉपर डायरेक्शन दाखवत नाहीये. ओके, ठीक आहे. जाऊ दे मित्रांनो, हे आपण कॅन्सल करून टाकू. आपला प्रॉफिट आज आपण कमवलेला आहे, तो घेऊन आपण घरी जाऊया. आणि आज बुधवार आहे. आजचा ट्रेनिंग सेशन आपण इथेच क्लोज करतोय. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझा नंबर दिलेला आहे. कुठलाही कोर्स करायचा असेल तर यूट्यूब चॅनलला मध्ये माझा नंबर आहे. मी कुठल्याही टेलिग्रामवरती नाही आहे. मी कुठल्याही बाकी कुठल्याही ऑफिशियल साईडवरती नाही आहे. मी फक्त आणि फक्त यूट्यूब आणि व्हॉट्सअपवरती आहे. माझा एकच नंबर आहे. दुसऱ्या कुठल्याही नंबरवरनं जर काही कॉल आला तर घेऊ नका. कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन पेमेंट मी स्वीकारत नाही. त्यामुळे
बिलकुल सतर्क राहा. कुठल्याही प्रकारचं डाउट्स मनामध्ये ठेवू नका. बघा हा आजचा P&L आहे मित्रांनो. ठीक आहे. आज आपण जे काही कमवलं ते चांगलं कमवलं. त्याच्यात समाधान मानून घेऊया आणि ह्या ट्रेडमधून आपण बाहेर पडूया. ओके. थँक यू मित्रांनो. धन्यवाद.